आता ते काय करून पाहतायत. अनेक लोक म्हणतात नुसतं अभ्यासाने होत नाही, ट्रेनिंग हे होते, आपण ते करून पाहू. तर मग ते करून पाहण्याच्या दृष्टिकोनातून आता मग ते वेगवेगळ्या प्रकारचे जे मार्ग आहेत जे करून पाहण्याचे आहेत ते करण्याकरता मग ते समोर सरसावले आणि ते आलार कलामाशी भेट घेण्याच्या इच्छेने म्हणजे प्री प्लॅन आहे सर्व, त्यांच्या भेट करण्याकरता ते राजगृहातून निघाले. एवढंच तिथे म्हणायचं. आणि कोणाला काही सांगायचं असेल सांगू शकता. हा, इतर मार्गाचं अध्ययन करण्याच्या इच्छेने हे वाक्य फार महत्वाचं आहे. म्हणजे अगोदरचा तो मार्ग जाणून घेतला काही ब्राह्मण योगिनी किंवा ब्राह्मणांच्या आश्रमामध्ये ते गेले आणि त्यानंतरचा हा त्यांचा प्रवास आहे. आणि मग त्यामुळं त्यांनी राजगृह सोडून नवा मार्ग शोधायसाठी किंवा आणखी काही नवीन मिळतं का तत्वज्ञान किंवा नवा काही शोध लागेल का हे शोधण्याच्या दृष्टीनं ते पुढे गेलेत असं दिसतंय आपल्याला. बरोबर. प्रशिक्षण माईक बंद आहे प्रशिक्षण तुमचा. अनम्यूट करा. माईक अनम्यूट करा. हॅलो, सर्वांना सप्रेम जय भीम. काल त्याच्यामध्ये नव्या परिस्थितीतील ज्या काही समस्या होत्या त्याच्या शेवटच्या त्या ओळींमध्ये होतात की सिद्धार्थ गौतमांना राजगृह मग सोडून आता ते पुढे ज्या काही फिलॉसॉफीज आहेत, सोशल फिलॉसॉफीज, तर त्या जाणून घेण्यासाठी त्यांचा तो प्रवास आता तो पुढचा राहणार आहे आणि त्यांना ते तपासून पाहण्याच्या उद्देशाने ते आता पुढे जात आहेत. तर त्याच्यामुळे तिथे या भृगु ऋषीच्या आश्रमात जे आहे तर त्यांनी इतर मार्गांना आता त्यांना तपासून बघायचा की काय त्यांना जो पडलेला जो काही प्रश्न आहे म्हणजे सोशल कॉन्फ्लिक्टचा, जो या जगात जे सोशल कॉन्फ्लिक्ट आहे, मग ते राष्ट्रातील प्रसंगोपात जरी असलं किंवा मग वर्गकलह असेल आणि मग मनुष्यातील जो काही कलह आहे, या कलहाच्या मुळाशी याच्यातून जे काही दुःख निर्माण होतं आणि मग याच्यावर काही सोल्युशन मिळू शकतं का, या सोल्युशनला शोधण्यासाठी, ते उत्तर शोधण्यासाठी, म्हणजे त्यांच्या पुढे जो प्रश्न आहे सोशल कॉन्फ्लिक्ट मधून आपल्याला कसं बाहेर पडता येईल, सोशल कॉन्फ्लिक्टला या देशा म्हणजे या जगातून आपल्याला नाहीसं कसं करता येईल, या अनुषंगाने म्हणजे सॉरोज अँड सफरिंग्स याला आपल्याला एंड कसं करता येईल, तर इतर मार्ग जे अनुसरण्याची त्यांची जी इच्छा होती तर त्या दिशेने त्या पुढे आहेत आणि त्याच्यामध्ये ते मग आलार कलामांकडे आलेले आहेत आणि भृगु ऋषीचा आश्रम पाहून ते तिथे मग पुढे मार्गात त्यांना भृगु ऋषीचा आश्रम दिसतो आणि तो तिथे ते थांबतात आणि मग त्या चॅप्टर मध्ये मग ते पुढील डिस्कशन आता आहेत तिथे. तर आता याच्यावर आपल्याला एक पॅराग्राफ आहे, पॅराग्राफ घेऊ त्याच्यामुळे म्हणजे आपल्याला अगदी एक एक वाक्य महत्वाचं वाटते ते चर्चा करण्याच्या दृष्टीने, म्हणून आपण आता तसं केलेलं आहे. पवन कुमार सर, आपण आता इतर मार्गाचं अनुसरण करण्यासाठी सिद्धार्थ गौतम आलार कलामांची भेट घेण्याच्या इच्छेत भृगु ऋषींच्या आश्रमात आले, याच्यावर आपल्याला काय म्हणायचं आहे? आपण आता पॅराग्राफ टू पॅराग्राफ म्हणजे वर्ड टू वर्ड किंवा एक दोन टॉपिक असं जोडून घेत आहोत जेणेकरून आपल्याला सगळं मुद्दे कळले पाहिजे. सर्वप्रथम मी तथागत सम्यक संबुद्ध सद्धम आणि परमपूजनीय भिक्खू संघ त्रिरत्नांना बाबासाहेबांच्या संकल्पनांना देखील वंदन करतो. सर्व जमा झालेले आमचे कल्याण मित्र, सर्व महानुभाव, आमच्या ताई, आपल्या सर्वांना माझा क्रांतिकार. हा जो चॅप्टर आपण सुरुवातीला घेतला आणि त्यातील हे पहिला पॅराग्राफ, याबद्दल मला आपले अमित सर याच्याशी बोलत असं म्हणतो की हे अतिशय महत्वाचं असं त्या ठिकाणी आहे. याचं कारण असं की परमपूजनीय आचार्य दिव्यनाथजी, परमपूजनीय आचार्य नागार्जुनजी यांनी देखील तथागतांनी जे काही नंतर संशोधन करण्यासाठी परिवर्तनानंतर प्रयत्न केले आणि आजच्या आधुनिक काळामध्ये देखील अनेक श्रीलंकेतील विद्वान असतील ज्यांनी नॉलेज काळामध्ये दोन विशेष करून एक अनुश्रवण मानायचं की दुःखमुक्तीचा मार्ग साधायचा आणि काही लोकांचा तो तर्कावरून आधार मानायचा अनुभव. परंतु तथागतांनी आणि काही श्रमण छावण्या अशा होत्या त्यांचं म्हणणं होतं की एक्सपेरिमेंट करणं आवश्यक आहे. एक्सपेरिमेंटलिस्ट छावणी ज्याला आपण म्हणतो. तर मग ही जी छावणी होती नागवंश नाग सभ्यतेमध्ये एक्सपेरिमेंट करणं, त्यात हा महत्वाचा मुद्दा आहे. अनुश्रव नाही, तार्किकपणा नाही, तर एक्सपेरिमेंटच. मग माझ्या अगोदर माझे जे पूर्वसुरी आहेत
भलेही ते शत्रू छावणीतील असून की श्रमण छावणीतील, आमच्या छावणीतील असेल. काही येणे खरोखरच जसं आता आदरणीय प्रशिक्षक सरांनी सांगितलं, सोशल कॉन्फ्लिक्ट किंवा हे जे दुःख उत्पन्न होतं, या दुःखाचं जे तथागतांनी बाबासाहेबांनंतरच्या काळामध्ये जे आपल्यासमोर भाष्य मांडले की सोशल कॉन्फ्लिक्ट असेल, दुःख असेल, त्याचं खरोखर उत्तर आहे का, ते एक्सपेरिमेंट आपण करूया. आणि मग ते एक्सपेरिमेंट केलं, आपण ते पुढे करणार. थँक्यू. धन्यवाद. पुढचं टॉपिक मी घेते. सरपणासाठी बाहेर गेलेले आश्रमवासी ब्राह्मण हातात सरपण, फुले आणि कुशाचे गवत घेऊन नुकतेच परतले होते. तपस्येत अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी आपापल्या पर्णकुटीत न जाता ते गौतमास पाहण्यासाठी जमा झालेले. आश्रमवासियांचा आदर सत्काराचा स्वीकार केल्यावर सिद्धार्थ गौतमाने आश्रमातील गुरुजनांना आदरपूर्वक वंदन केले. मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने स्वर्ग प्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकारची तपस्या करणाऱ्या तपस्यांनी भरलेला तो आश्रम पाहिल्यावर तो पलीकडे गेला. नाही, मला काय वाटतं पूर्ण वाचा तो टॉपिक. मलाही तेच वाटते. हो, कारण मग मला तसं नाही वाटत की ते एकदम सलग आपण वाचलं पाहिजे. त्याच्यात काय होतं की 10 पॉइंट तरी घेता येतील. बरं 10 ओळी जे 10 पॉइंट्स आहेत ना इथे, म्हणजे वर्सेस टोटल. म्हणून मी दोन तीन जोडून घेतले होते, कारण अगदी एका ओळीचं काही विश्लेषण करणार आपण. 10 ओळी इज फाईन, म्हणजे लाईक 10. ओके, मी एक माझ्या पद्धतीने मी कन्क्लूड करते. मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने स्वर्ग प्राप्तीसाठी निरनिराळ्या प्रकाराची तपस्या करणाऱ्या तपस्यांनी भरलेला तो आश्रम पाहिल्यावर तो पलीकडे गेला. त्या सौजन्यशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात तपस्याने चालवलेल्या तपश्चर्याचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले. त्यानंतर तपश्चर्याचे तंत्र आत्मसात केलेल्या भृगु ऋषींनी गौतमाला तपश्चर्याचे निरनिराळे सर्व प्रकार व त्याची फले समजावून सांगितली. आता ती फले काय काय आहेत ते तुम्हाला मी सांगते. पाण्यातून उत्पन्न होणारे व न शिजवलेले अन्न, कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तपस्याचे अन्न होय. परंतु तपश्चर्याचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात, असं भृगु ऋषी म्हणतात. आता भृगु ऋषी आणखीन खूप गोष्टी सांगतात. त्या सगळ्या इथे सांगायची काही आवश्यकता नाही, कारण काही जण पक्षाप्रमाणे दाणे टिकून खातात, तर काही जण हरणाप्रमाणे, काही जण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात, जणू काही मुंग्याची वारुळे आहेत, तर काही जण फक्त दगड खाऊन आपली भूक भागवतात. म्हणजे तपश्चर्याचे निरनिराळे प्रकार भृगु ऋषींनी सिद्धार्थाला सांगितलेले आहेत. तर दुसरे काही जण जटांचे भारे पाण्यात सतत भिजून स्तोत्रे गाऊन अग्नीला 2दा अर्घ्य अर्पण करतात. आणखीन काही जण माशांप्रमाणे पाण्यात बुडी मारून राहतात. अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपश्चर्याने स्वर्ग प्राप्ती, तर कमी प्रतीच्या तपश्चर्याने मृत्यूलोक मिळतो, असं भृगु ऋषी सिद्धार्थाला सांगतात. दुःख मार्ग अनुसरल्यामुळे शेवटी त्यांना सुख प्राप्ती होते. असे म्हणतात की दुःख हे पुण्याचे मूळ आहे. भृगु ऋषी असं म्हणतात की दुःख हे पुण्याचं मूळ आहे, म्हणून ते आत्मक्लेशाकडे जात आहेत. हे ऐकल्यावर गौतम म्हणाला, अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथमच पाहत आहे. तुमचा हा तपश्चर्याचा नियमही मला काही समजलेला नाही. यावेळी मी इतकंच सांगू इच्छितो की ही आपली तपश्चर्या स्वर्ग प्राप्तीसाठी आहे. गौतम भृगु ऋषींना म्हणतो की मी आपल्याला इतकं सांगू इच्छितो की आपली ही तपश्चर्या स्वर्ग प्राप्तीसाठी आहे. तर ऐहिक जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा, अशी माझी इच्छा आहे. आपण मला जाण्याची आज्ञा द्या आणि सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करावा. स्वतः समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत त्यांची काही मदत होते का ते पाहावे, अशी माझी इच्छा आहे. मला वाटतं इथपर्यंत आपण थांबूया. नगर करता नाही, घ्या ना तुम्ही, कारण तुम्हाला ते सर्व जमतं ना. 10 वाक्य घेणे आणि ते आठवण करणे आणि बोलणं. तुम्हाला जमतं तुम्ही घ्या, मला नाही जमत. मला पॅराग्राफ बाय पॅराग्राफ जमतं. नाही, मग तुम्ही पॅराग्राफ म्हणजे तुम्हाला अपेक्षित तुम्हाला किती ओळींचा पॅराग्राफ, किती पॉइंटचा पॅराग्राफ अपेक्षित आहे ते सांगा. एक पॅरा म्हणजे जसं 15 आहे तर 15 एक 16 इथे सर असं इकडे दुसरीकडे गेलं सर, इथे पॉइंट्स आहेत. मला असं वाटतं ती जी ओळ आहे 1 2 3 4 इंडेक्सिंग आहे, तर त्यापैकी किती ओळी घ्या, वर्स बाय वर्स. त्या ओळीमध्ये वर्स बाय वर्स. आता तुम्हाला सर्व आठवतं तर तुम्ही तसं सांगू शकता. पॅराग्राफ वर्स म्हणताय. इथे पॉइंट्स आहेत, असे पॉइंट्स आहेत, आणि त्या पॉइंटला मग मी काय केलं, एक असा मुद्दा घेतला मी आता तुमच्या समोर की सिद्धार्थाची गुरुची चर्चा.
आणि तो मुद्दा आणखीन पुढे आहे, पण मी तिथे थांबवलंय. मग तिथे आपण चर्चा करूया की भृगु ऋषीने त्यांना तपश्चर्याचे वेगवेगळे नियम सांगितले, वेगवेगळे प्रकार सांगितले आणि सिद्धार्थ त्यांना म्हणतो की तुझे तपश्चर्याचे नियम मला समजलेले नाहीयेत, पण मला असं वाटते की ऐहिक जीवनात सुख मिळण्यासाठी मी काय करावं. असा हा मुद्दा मला इथपर्यंत कन्क्लूड करता आलेला आहे, एकत्रित करता आला आहे. काय वर्स नंबर ते वर्स नंबर सांगा शेवटी. ओके ओके. तर मी आता इथून वाचलेला आहे नंबर 5, टॉपिक नंबर 1 भृगु ऋषींच्या आश्रमामध्ये जो 5 नंबरचा घटक आहे तिथपासून तर मी 14 नंबर पर्यंत मी वाचलेला आहे. ओके. हा 5 ते 14. 5 ते 14 मी वाचले की मला असं वाटतं की ते एक मुद्दा अधोरेखित झालेला आहे. भृगु ऋषींचा आणि सिद्धार्थांची चर्चा मला तिथे अधोरेखित दिसते. हॅलो, काय करूया? नगरकर सर, तुम्हाला नेमकं कसं अभिप्रेत आहे ते त्याचं विवेचन करा थोडं. एक एक पॅराग्राफ बाय पॅराग्राफ वाचतो. ओळ आहे, तर म्हणजे इथे ओळ आहे. एक्झॅक्टली तो पॅराग्राफ मीन्स 6 म्हणजे नेमका नंबरचा किती पॅराग्राफ वर्स? वाचला. एकच नाही म्हणजे एक एकच. वर्स घ्यायची. एकच वर्ष दोन ओळींचा आहे फक्त घटक हो जो ना. आहे ना इथे एवढंच दिलेला, वाचायचं. एवढाच वाचायचं आणि त्याच्यावर चर्चा करायची. अच्छा, ओके, फाईन फाईन, चालेल. तुम्ही तसं करा मॅडम की पण मग मला असं म्हणायचं की जर कुणाला त्याच्यावर भाष्य करायचं नसेल, मग म्हणजे पुढे त्याला जाऊ. करायचं त्यांनी. ओके ठीक आहे. मग ठीक आहे, मी पुन्हा एकदा वाचते. त्या सौजन्यशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात तपस्व्यांनी चालवलेल्या तपश्चर्याचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले. यामध्ये मी दुरुस्ती सुचवतो ताई. काय होईल, तुमचं भाष्य राहून चाललंय या वाचण्यामध्ये, म्हणून मी अशी दुरुस्ती सुचवतो. तुम्ही सरळ सरळ वर्स नंबर सांगा. सगळ्याच्या हातामध्ये ग्रंथ आहे, ते वाचतील आणि आपलं भाष्य करतील. तुम्ही वर्स नंबर सांगा आणि तुमचे भाष्य होऊ द्या आणि अशा पद्धतीने आपण भाष्य करू. म्हणजे वर्स बाय वर्स जायचं, आपण तसं जाऊया. वर्स ठीक आहे. नंबर सांगा त्यावरती भाष्य करूया. भाग 3 नव्या प्रकाशाच्या शोधात भृगु ऋषींच्या आश्रमात. याच्यामधला सब टॉपिक आहे नंबर 5, मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने स्वर्ग प्राप्तीसाठी निर्णय. वर्स नंबर 5. वर्स नंबर 5. तुमच्या तुम्ही सुरू करा. या ठिकाणी बाबासाहेबांनी हे जे उद्धृत केलेलं आहे वर्स नंबर 5च्या पुढे, तर हे बुद्ध चरित्र पूजनीय आचार्य बुद्ध घोष जे आहेत त्यांनी जे अश्वघोष जे आहेत, महाकवी अश्वघोषजी यांनी जे बुद्ध चरित्र लिहिलं, त्या बुद्ध चरित्राचं ह्या ठिकाणी बाबासाहेबांनी रेफरन्स घेतलेला आहे. आणि भृगु ऋषीचा आश्रम आणि हे जे सर्व या ठिकाणी विवेचन आले त्या ग्रंथातून आलंय. बाबासाहेबांनी महाकवी अश्वघोष यांच्याबद्दल अतिशय सुंदर वाक्य वापरलेले आहेत. बुद्ध आणि स्पिरिच्युअल रिलिजन मध्ये आणि आणखी 1-2 ठिकाणी आहे. बाबासाहेब म्हणतात की त्यांचं जे साहित्य आहे, काव्य आहे, त्याचा माझ्यावर फार प्रभाव आहे आणि मी वर्ड बाय वर्ड सुद्धा काही गोष्टी ह्यामध्ये त्यांच्या घेतलेल्या आहेत. तर हे अश्वघोषांच्या पुस्तकातलं आहे, रेफरन्सला आहे. तर रेफरन्स जरी असला तरी महत्वाचा मुद्दा असा की ब्राह्मणिकल फोर्सेस जेव्हा त्यांचा जो धर्माची जी व्याख्या आहे त्याच्यानुसार लिबरेशन, हे जे लिबरेशन कशासाठी आहे, स्वर्गासाठी, त्याचं तिथं फक्त एक वाक्य आहे. एवढंच. ओके, धन्यवाद सर. नगर करतो. त्यांना सिद्धार्थाला कुठल्याही प्रकारचा स्वर्ग प्राप्तीची गरज नव्हती. त्यांना मोक्ष प्राप्ती करणे या इच्छेने ते सामोर जायचे. तर ते म्हणजे त्यांना स्वर्ग पाहिजेच नव्हतं. त्या दृष्टीने ते सर्व तपश्चर्या चालू होत्या, तर त्यांना ते मान्य नव्हतं. पण ते ऐकत होते, सर्व त्यांच्याशी चर्चा करत होते. ते तपोवनात जे काही चालू आहे ते चांगल्याने पाहिलं. त्यांचा आदर तिथ्यार्थ म्हणजे त्यांचा पण झाला, त्यांनी पण त्यांचा आदरपूर्वक स्वागत केला. तर हे एकंदरीत ते दिसतं की ते कुठली गोष्ट काय म्हणत आहे, कसं म्हणत आहे, त्यांचा वे ऑफ इंटरप्रिटेशन काय, त्यांचा हेतू काय, असं चांगल्या प्रकारे ते तपासण्याचं काम सिद्धार्थ गौतम एकदम लावून सलाखून प्रत्येक गोष्टी कशासाठी केली जाते हे सर्व पाहण्याचं काम ते स्वतः जातीने करत होते. नेमकं ती प्रोसेस काय आहे आणि त्याच्या मागे त्यांचा हेतू काय आहे याची शहादिशा करत ते सामोर वाढत होते.
या प्रोसेसमध्ये तिथे इंग्रजीमध्ये जे लिहिलंय की ही द वाईज वन लॉंगिंग फॉर लिबरेशन. तर हे जे लिहिताना आता लॉंगिंग फॉर लिबरेशन ही एक मुक्ती, म्हणजे आता ती दुःख मुक्ती किंवा म्हणजे याच्यातून मुक्ती म्हणजे तो मोक्षवाला म्हणजे मोक्ष या पॉइंट ऑफ व्ह्यूने त्याला घेता येणार नाही. जसं ट्रान्सलेशन मध्ये तिथे मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने असा जो हे जे स्टेटमेंट आलंय, मला वाटतं इथे मात्र आता बाबासाहेब जे लिहित आहेत ही द वाईज वन म्हणजे निश्चितच सुज्ञ शहाणा एक सिद्धार्थ आणि त्याला दुःखातून मुक्ती, तर मुक्ती या अनुषंगाने तिथे तो शब्द असावा. कारण मुक्ती अभिप्रेत आहे त्या दुःखातून. सोशल कॉन्फ्लिक्ट जे काही जगात आहे, जे आधीच त्यांनी त्यांच्या ते जे काही दृष्टीस पडलं होतं, तर त्या अनुषंगाने सिद्धार्थ गौतमाची वाटचाल आहे आणि ती कशी होईल हा हेतू हा उद्देश मनात ठेवून सिद्धार्थ गौतमाने मग त्यांनी त्या तपस्व्यांनी भरलेल्या त्या आश्रमामध्ये सगळीकडे ते दृष्टिक्षेप टाकत आहेत आणि मग त्यांनी जे काही कुठल्या कुठल्या प्रकारच्या ज्या काही तपश्चर्यांचे जे काही प्रकार आहेत ते सगळे ते सखोल जाणून घेऊ इच्छित आहेत. हा इथला तो महत्वाचा असा तो मुद्दा इथून अधोरेखित होतो. आणि मला एक थोडंसं सांगायचं होतं की काल मी त्या आपण चर्चेमध्ये म्हणालो होतो की कपिलवस्तू ते राजगृह 400 मैल, तर खरं तर ते मी आज तपासलं होतं तर मग 1600 किलोमीटरहून जास्तचं अंतर मला ते दिसलं. तर मी कालच्या त्याच्यामध्ये सुधारणा म्हणून सांगू इच्छितो की मला ती 400 मैल अतिशयोक्ती वाटत होती, पण प्रत्यक्षात जवळपास त्याला माइल्स मध्ये जर केलं तर ती 1000 माइल्स होईल. म्हणजे इतकं मोठं अंतर एवढं सांगावंसं वाटतं म्हणजे कालच्या संदर्भामध्ये. आज इथे सिद्धार्थ गौतमाने जो पुढचा प्रवास आहे तो तपश्चर्याचे विविध प्रकार जाणून घेण्यासाठी आणि सखोल जातीने जसं आता नगरकर सर म्हणाले त्याप्रमाणे म्हणजे त्यातले बारकावे जाणून घेणे या सगळ्या गोष्टींसाठी आता ते सगळे तपश्चर्याच्या त्या प्रकारांकडे जाणीवपूर्वक लक्षपूर्वक समजून घेण्यासाठी तिथे आलेले आहे. हाच इथून स्पष्ट होतं. महत्वाचा मुद्दा आहे आणि तो या दृष्टीनं की ती मुक्तीची इच्छा त्यांनी बाळगलेली आहे. पाठीमाग आपण जे पाहिलं की सामाजिक संघर्ष जो आहे, कलह जो आहे, त्यामधून लोकांना मुक्त करायचं आहे. तर यावरती काय सापडतंय का यासाठी ते चाचपणी करतायत, तपासणी करतायत. आणि महत्वाची गोष्ट ही आहे की ते निरनिराळ्या लोकांना पाहतायत आणि हे आत्ताही चळवळीला लागू आहे. म्हणजे आत्ताही आपण कुठल्याही एका विषयाचे मास्टर्स नसतो. आता आपल्या पुढचे जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या बाबतीत सुद्धा जशी सिद्धार्थ गौतमाने भूमिका घेतली की तिथं जावं, पाहावं, काय चालतंय, काय नाही चालतं, तिथं तत्वज्ञान कोणतं आहे, त्यांनी सामाजिक सुधारणांचा कोणता मार्ग अवलंबलाय, याच पद्धतीनं आपणही जसं सिद्धार्थ ते तपस्व्यांनी भरलेला आश्रम पाहतायत, त्याचं निरीक्षण करतायत, आपणही त्या दृष्टीनं निरीक्षण करणं हे खूप आवश्यक आहे. म्हणजे बोधीप्राप्तीकडे त्यांचा जो प्रवास आहे, मुक्तीच्या दिशेनं ते चाललेले आहेत, पण त्या मुक्तीमध्ये जे समाविष्ट घटक आहेत ते घटक शोधण्याचा प्रयत्न ते करताना या ठिकाणी दिसत आहेत असं मला वाटतंय. म्हणजे ही मुक्ती वैयक्तिक प्रकारची आहे की सामाजिक आहे ते लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे स्वर्ग प्राप्ती करायची असली का मी सर्व काही प्रोसेस करणार तर मला स्वर्ग मिळेल, बाकीच्याला काहीच नाही मिळणार. म्हणजे अशा स्वरूपाचं असेल तर बुद्धाच्या काहीच कामाचं नाही ते, म्हणजे सिद्धार्थाच्या कोणत्याच कामाचं नाही, त्यांच्या हेतूला काही ते पूरक नाही आहे. म्हणजे आणि स्वर्ग प्राप्ती म्हणजेच व्यक्तिगत मुक्ती आहे असाही तो भाग नाही आहे. म्हणजे स्वर्ग प्राप्त झालाच म्हणजे व्यक्तिगत मुक्ती झाली असंही नाहीये. समजा एखादा व्यक्ती त्याच्या तृष्णेतून मुक्त झाला तरीही ती एक प्रकारची मुक्ती आहे, त्याकडेही आपण जाणं खूप आवश्यक आहे. वैदिकांच्या दृष्टीनं ती स्वर्ग प्राप्ती असेल. वैदिकांच्या दृष्टीनं स्वर्ग प्राप्ती काय आहे आणि भृगु मुनींच्या ध्येय काय आहे याच्यात जर कॉन्फ्लिक्ट असेल तर या दोघांचं जमणार नाही. बरोबर, ऍस्पिरेशनला फार महत्व आहे बुद्धिझम मध्ये. हेतू जर तुमचा जर एक नसेल तर त्यांच्यासोबत आपल्याला जाता येत नाही. नाही, आणि स्वर्गप्राप्ती हा सिद्धार्थ गौतमाचा हेतूच नाहीये. त्यांचा हेतू काय आहे की जगात जो कलह चाललेला आहे, जगामध्ये किंवा कुटुंबामध्ये, घराघरामध्ये, समाजामध्ये जो लोकांमध्ये जो संघर्ष आहे तो संघर्ष थांबला पाहिजे या प्रकारचा मार्ग शोधण्यासाठी ते निघालेले आहेत. स्वर्गप्राप्तीच व्हावी असं त्यांच्या पुढे ध्येयच नाहीये, त्यामुळे ते फक्त निरीक्षण करतायत आणि पुढे जात आहेत इतकंच.
वारंवार ते आपला ध्येय म्हणजे सर्वांना सांगत आहे की माझा हा ध्येय आहे. हे बिंबिसारासोबतही चर्चा करत असताना ते आपलं ध्येय निश्चितपणे सांगतात की माझा ध्येय हा आहे. आणि त्या याच्यामध्ये मोक्षाची प्राप्ती मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या सुज्ञ सिद्धार्थाने असं आता त्या स्टेटमेंट पाली आलंय. भाषेमध्ये मोक्षाचा अर्थ काय, हिंदीमध्ये मोक्षाचा मोक्ष दोन अर्थांनी वापरले जातात. अच्छा, नाही लिबरेशनला त्यांनी जो शब्द वापरलाय तिथे मोक्षाची इच्छा बाळगणाऱ्या असं म्हणून ते जे ट्रान्सलेशन मध्ये जे आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की सिद्धार्थ गौतमाला जे लिबरेशन अभिप्रेत आहे ते त्यांनी आधीच स्पष्ट केलेलं आहे. सोशल लिबरेशन आहे. हा, ते जे लिबरेशन आहे ते काही मोक्षाचं लिबरेशन नाही. हा महत्वपूर्ण म्हणजे या ओळीमध्ये मला असं वाटतं की जिथे आपण वाचताना लक्षात घेतलं पाहिजे तर ते सोशल कॉन्फ्लिक्ट मधून होणं म्हणजे तिथून सोशल लिबरेशन ज्याला म्हणता येईल, तर ते ती लिबरेशनची ती भूमिका आहे. मोक्ष आणि स्वर्ग हा मुद्दा तिथे राहिलेला नाही त्यांचा. आपल्या पाली भाषेमध्ये मोक्ष हा मोक्ष शब्द वापरला गेलेला आहे. मोक्ष काय आहे सर? हा, मोक्ष प्राकृत संस्कृत झाला शब्द, मूळ पाली शब्द आहे. मी सर्वांचं लक्ष तुमचा आवाज ब्रेक होतोय. आता येतोय ताई आवाज? येतोय. हो येतोय. व्हॉल्यूम नंबर 16 मध्ये मोक्ष हा जो पाली शब्द आहे पेज नंबर 211 वरती हे दिलेलं आहे. अर्थ आहे रिलीज. मोक्ष म्हणजे रिलीज, अरहतशिप, निर्वाण. म्हणजे निब्बाणाशी साम्य असणारा तो शब्द आहे. आणि गाथेमध्ये पण आले ना, मोखंग सुखंग आदि गमेय अशा प्रकारचं. बहुतेक जयमंगल अट्टगाथेमध्येच आलेला आहे शेवटी. तरी पण कसं आहे की सर्वच आपण जे सामान्य लोकांमध्ये काम करतो तर लिबरेशन याला ट्रान्सलेशन मुक्ती एकदम सरळ आणि सोपं सर्वांना समजत आहे. तर असा ट्रान्सलेशन करणे काही गैर नाही. हा, अगदीच. म्हणजे ट्रान्सलेशन केलंच पाहिजे. नाही, आणि मोक्ष आणि बुद्धिझम मध्ये ज्याला निर्वाण म्हणजे जसं आता प्रचलित व्यवस्थेमध्ये जे शब्द आहेत की मोक्ष एक हिंदूंचं जे ध्येय आहे हिंदुइझम मधून किंवा ब्राह्मणी वैदिक धर्मामध्ये त्यांचं जे मोक्षांची त्यांची जी काही मांडणी आहे आणि आपल्याला जे अभिप्रेत आहे ते निब्बाण. तर या दोन्ही पातळ्यांचा सगळ्यांचा विचार करता आपण मला वाटतं की लिबरेशन मुक्ती हा स्पष्ट आणि अधिक संयुक्तिक शब्द त्या याच्यानुसार आपण जायला हवं. थोडस इंटरप्ट करेल की मोक्ष जो आहे प्रशिक सर, थोडासा मोबाईल तुम्ही जवळ घ्या म्हणजे थोडं आपलं ओके स्पेस बरोबर आणि पोझिशन राहाल प्रॉपर. ठीक. काल जसं सेटिंग होतं ना तसंच थोडं करूयात. डोक्याच्या वरचं जे अंतर आहे ते थोडं कमी करूयात अजून. हो ठीक. ओके ठीक आहे. कंटिन्यू सर. ओके सर. त्याचा एक नवीन पवन कुमार सर काही बोलत होते. पवन कुमार सर, मी सहमत आहे की त्याचा आपण सर्वसामान्यकडे नक्कीच अनुवाद करायला हवा. परंतु तो करत असताना मोक्ष जो शब्द आपला आहे जो प्राकृत मध्ये संस्कृत भाषेमधून इकडे येत असताना मोक्ष म्हणतो तो देखील सोडायला नाही पाहिजे. त्याचं देखील काय परिभाषिक अर्थ आहे हे देखील आपण सांगायला पाहिजे. आपले शब्द आहेत, आपला वारसा आहे, तो ब्राह्मणाने विटाळला म्हणून आपण तो फेकून द्यायला पाहिजे असं माझं. धन्यवाद. बरोबर सर. त्या सौजन्यशील सिद्धार्थाने त्या पवित्र तपोवनात तपस्यांनी चालवलेल्या तपश्चर्येचे निरनिराळे प्रकार प्रथमच पाहिले. त्यानंतर तपश्चर्येचे तंत्र आत्मसात केलेल्या भृगु ऋषींनी गौतमाला तपश्चर्येचे निरनिराळे सर्व प्रकार व त्यांची फले समजावून सांगितली. टॉपिक क्रमांक 6 आणि 7 समजावून मागितली आणि त्यांनी समजावून सांगितली. पण याचा काय आहे, काय कसं आहे, ते त्यांचा जो लीडर आहे त्यांच्याशी डायरेक्ट संवाद केले. म्हणजे कुठल्या स्टुडंटशी चर्चा न करता डायरेक्ट त्यांचा लीडर जो आहे त्यांच्याशी डायरेक्ट संवाद घातला आणि गौतमाने ते सर्व निरनिराळे प्रकार काय काय असतात आणि त्याच्यातून फळे काय काय मिळतात हे दोन गोष्टी कोणालाही मी विचारतो की, आणि कोणी विचारायला पाहिजे की तुमचा एक्सपेरिमेंट काय आहे आणि त्याचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजे एकंदरीत ऑब्जेक्टिव्ह काय आहे. या दोन गोष्टी, आणि कोणत्याही संस्थेवाल्यांना पण हेच प्रश्न विचारायला पाहिजे की तुमचा ध्येय काय आहे. ध्येय विचारल्यानंतर मग ते सर्वच लक्षात येतं की त्यांची जी प्रक्रिया आहे ते साधक आहे की बाधक आहे. असेच विवेचन ते
सिद्धार्थ गौतम त्यांना प्रश्न विचारून त्यांच्याकडनं माहिती घेऊन ते करत होते. बस इतकंच मला म्हणायचं आहे. तिथे त्या 6 आणि 7 मध्ये 7 त्या वर्ष मध्ये की आता तिथे विविध जे काही तपस्यांचं म्हणजे तपस्व्यांनी जे काही चालवलंय तिथे तपश्चर्याचे मार्ग, तर ते तिथे त्यांनी बघितले आणि भृगु ऋषींनी गौतमाला तपश्चर्याचे निरनिराळे सर्व प्रकार व त्यांची फले म्हणजे काय केल्याने काय प्राप्त होतं, म्हणजे कोणत्या तपश्चर्याने काय प्राप्त होईल याचं त्यांनी सगळं विवेचन तिथे त्यांना सांगितलं आणि त्याचे तपश्चर्याचे तंत्र सिद्धार्थ गौतमाला तिथे त्यांच्या पुढे मांडलेले आहेत. तर त्याच्यामुळे आता सिद्धार्थ गौतमाच्या मनात निश्चितच मला अभिप्रेत जो प्रश्न आहे त्याला हे पूरक राहणार आहे. आता ही थॉट प्रोसेस निश्चितच सुरू झाली असावी. म्हणजे आपण समजू शकतो की मला जे अभिप्रेत होतं हे आणि आता हे जे सांगत आहेत त्यांचा एक मार्ग, तर आता ते त्यांच्या मनामध्ये ती थॉट प्रोसेस निश्चितच आता इथून सुरू होत आहे. एवढंच त्याच्यामधून घेता येईल. पवन कुमार सर. अगदी सहमत आहे. म्हणजे 6वा आणि 7व्या वर्षवरती हेच भाष्य योग्य आहे. अमित सर. हा नाही ठीक आहे, पुढची चर्चा करू. ओके ओके ओके. पाण्यातून उत्पन्न होणारे, आता ही सगळं मला वाटतं डिटेल घेतलं पाहिजे का आपण, की त्याने घेतले पाहिजे. आजही करणारे लोक सापडतील तुम्हाला हे सर्व गोष्टी. होय होय. पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजवलेले अन्न, कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तपस्यांचे अन्न होय. परंतु तपश्चर्याचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात. काही जण पक्ष्याप्रमाणे दाणे टिपून आपली गुजराण करतात, काही जण हरणाप्रमाणे गवत खातात, तर काही जण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात. जणू काही ती मुंग्यांची वारोळे झाली आहे. टॉपिक क्रमांक 8 आणि 9. कालच नागपंचमी झाली. अनेक लोकांनी भात शिजवला नाही कारण ते चूल पेटवली नाही. न शिजवलेलं अन्न खाण्याचं काम केलं काही लोकांनी. काही लोकांनी काही न कापता खाण्याचं काम केलं. हा काय प्रकार आहे? म्हणजे एकंदरीत भारतातले लोक नागपंचमी मनवतात स्पेशली जे, आणि अमेरिकेमध्ये लोक तर काहीच मनवत नाही. हा जो प्रकार जो आम्ही करतो नुसतं अंधश्रद्धा आणि ते जे काही आमच्या परंपरा ज्या आहेत त्या अशाच उगाच पाळत राहतो. त्याला काय त्याचा उद्देश आहे काय ते शहानिशा करत नाही. ह्या जो प्रकार आजही चालूच आहे. आम्ही या धर्माच्या नावाने असे सर्व उपक्रम करत राहतो. काही लोक उपास करतात, काही लोक उपासात अमुक खातात तमुक खात नाही. त्यांना उपासाचा चिवडा चालतो, पण चिवडा फक्त उपासाचा असतो. उपासाला त्यांना मिठाई चालते, दुधाचे प्रकार चालतात, फक्त मीठ चालत नाही असा प्रकार आहे. काही लोक उपास करतात तर रात्रीचा उपास करतात, दिवसा काही खात नाही. ते मुसलमान लोक खातात 2 वेळा, मग ते रात्री खातात आणि एकदम इकडे रात्री खातात. असं ते पहाटे किंवा रात्री. असे सर्व प्रकार आजही सुरू आहे धर्माच्या नावाने. बरं, हे सर्व काही काय धर्म कशासाठी? तर स्वर्ग प्राप्तीसाठी. त्यांचा उद्देश जे काही असेल, पण स्वर्ग प्राप्ती निश्चित आहे. सर्व धर्मामध्ये स्वर्ग आहे. इव्हन मुसलमान धर्मही म्हणतो की आम्हाला जे मेल्यानंतर जन्नत मिळेगी, है ना. तर जिथे दूध और जहद की नदियां बही जाती तिथे आम्हाला जन्म मिळाला पाहिजे. एक दिन कयामत का आएगा और सारी रूहें खोदी जाएंगी और सारा हिसाब लिया जाएगा. म्हणजे अशा प्रकारचं प्रस्तुतीकरण इतर धर्मातही आहे. तुम्ही तुलनात्मक केलं तर याच्यातल्या अनेक गोष्टी तुम्ही सर्वच करत आहोत. आमच्या अवतीभोवती सर्व दिसत आहे. आणि हे सर्व थोतांड कसं आहे हे मांडण्याचं काम म्हणजे हे किती वर्षापासून सुरू आहे. हे 2500 वर्षापासून जशा तसं आतापर्यंत पर्कोलेट होत आलेलं आहे. याच्यावर लोक प्रश्नच करत नाही आणि ते तसाच सुरू राहतं. प्राचीन परंपरा, सनातन परंपरा, जे काही परंपरागत आहे ते दुरुस्त कसं असते असा सवाल तर विचारायला पाहिजे. अच्छा, दुरुस्त त्याला जपलं पाहिजे. इथे हे स्वर्ग प्राप्ती, कंदमुळं खाणे, फळं खाणे. काही लोक फलाहार करतात, त्या उपासाच्या दिवशी त्यांना फळं चालतात, जेवण चालत नाही. त्यांना स्वयंपाकाला चुलीला सुट्टी, त्याचा बाईला आराम मिळते म्हणा तेवढा, पण ते फळं तिलाच कापावं लागतात जे काही आहे. ठीक आहे, बघा आणखी काय विवेचन. निश्चितच मी नगरकर सरांच्या मताशी सहमत आहे. आपण एवढंच नव्हे तर आपण आपल्याही म्हणजे बुद्धिझम मध्ये सुद्धा जे काही बुद्धिस्ट मॉन्क्स आहेत, भिक्खू, काही भिक्खूंच्या बाबतीमध्ये समाजामध्ये असं आहे की त्यांना फक्त फलाहारच आपण दान मध्ये दिलं पाहिजे, त्यांना ऑफर केलं पाहिजे, असाही एक दिसतं. म्हणजे समाजामध्ये ही एक रूढी परंपरा सारखं जे
जे आहे, तर मुद्दा जसा यांनी आता विशद केला अगदी त्याप्रमाणे की आपण म्हणजे पोट भरणे, अन्न ग्रहण करणे, म्हणजे भूक असेल तर भूक शमवणे, त्यासाठी अन्न तर नेमकं हेच हवं, याच दिवशी हवं, तसंच हवं, आता जमत नाही. पुन्हा म्हणजे असे या ज्या सगळ्या ज्या बाबी आहेत त्या सुद्धा आपण इथे लक्षात घेतल्या पाहिजे. आणि ही प्राचीन म्हणजे त्या कालखंडामध्ये सिद्धार्थ गौतमाच्या त्या कालखंडापासून हे सगळं तसं होतं. अजूनही तसं झिरपत झिरपत अजूनही त्या रूढी परंपरा आपण समाजामध्ये बघतो आहोत. आणि त्या विविध म्हणजे एकूणच आपण जर हिंदुइझम म्हणा किंवा मग तिकडे ते ख्रिश्चनांमध्ये म्हणा किंवा मुस्लिम इस्लाम इस्लाम याला धर्माचे जे काही अनुयायी आहेत त्यांच्यामध्ये, तर या अशा सुरू आहेत, त्या अजूनही समाजामध्ये तग धरून आहेत. तर ते सगळं तिथे विवेचन केलेलं आहे आणि आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ते कितपत योग्य आहे आणि कितपत अयोग्य आहे. एवढंच इथे मी सांगू इच्छितो. धन्यवाद प्रशिक्षक. पवन कुमार भाऊ. हा ताई, या ठिकाणी थोडस मला वाटतं वाचण्यामध्ये किंवा समजून घेण्यामध्ये 1-2 पॉइंट आपली सुटत आहेत. ते का सुटत आहेत त्याचं कारण आहे, मी वर्स नंबर 8 इकडे परत एकदा सर्वांचं लक्ष वेधू इच्छितो. मुद्दा असा आहे, मी मराठीमध्ये मला वाटतं मराठी अनुवाद वाचताना इंग्लिशपेक्षा या ठिकाणी इंग्लिश वाचू आपण, तुम्ही सांगा कोणतं करायला पाहिजे. 8 नंबरचा असा आहे, मराठी वाचू, जास्त पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजवलेले अन्न, कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले साधू तपस्याचे अन्न होय. हे संपलं आहे कार्यक्रम. परंतु तपश्चर्येचे प्रकार मात्र भिन्न भिन्न असतात. हा जो मूळ श्लोक आहे संस्कृत मध्ये, तपसाम विकल्पहा, हे समजून घेणं आवश्यक आहे. तपश्चर्येचे विविध प्रकार आहेत, परंतु परंपरेने काय झालेलं आहे, जे परिव्राजक आहे, ज्यांनी गृहत्याग केला आहे, ज्यांनी घर सोडलंय, त्यांच्यासाठी धर्म परंपरेने काय सांगितलेलं अन्न आहे, तर ते अन्न आहे पाण्यातून उत्पन्न होणारं न शिजलेलं कंदमुळं आणि फळं, हे त्यांनी खायला पाहिजे, असा परंपरेचा आग्रह आहे. यात काय वाईट आहे? तुम्ही गृहत्याग केला, परिव्राजक बनले, त्याच्यामध्ये म्हणजे ते सलग नाही आहे, सलग नाहीये, सलग नाही. पाण्यातून उत्पन्न होणारे म्हणजे ते वेगळा प्रकार झाला. पाण्यातून उत्पन्न होणारे शिंगाडे राहू शकतात, ते कमल के डंडू राहू शकते. मी तुम्हाला काय सांगतो सर, माझा मुद्दा असा आहे की परिव्राजक जे म्हणतात, पूजनीय भंते जे असतात, यांचे अन्नाचे काही नियम आहेत. विकाल भोजनाचा नियम आहे, सायन्सचा देखील सिद्ध केलेला आहे. रात्री तुम्ही 12-1 वाजता जेवण करू शकता का? ते पचेल का? त्या पद्धतीनं लिव्हरचं आपलं काम होतं का? त्या पद्धतीनं आपलं हार्मोन्स, त्या पद्धतीनं आपल्या पोटामध्ये जे केमिकल्स उत्पन्न व्हायला ते होतात का? नाही ना, तसं नाही. परिव्रजा घेतली, तुम्ही गृहस्थ नाही, तुम्ही तुमचं स्वतःचं अन्न कमवत नाही, त्यामुळे त्यांना काही नियम आहेत. त्या नियमांचा आणि इथे काही थोतांडाचा संबंध नाही. हा प्रश्न असा आहे, तपश्चर्येचे विविध प्रकार, त्या तपश्चर्येमध्ये शीलव्रत बराबर आहे का? म्हणजे डोक्याला पाण्यामध्ये भिजवून, काय पक्ष्यासारखं राहून, दाणे टिपून, हरणाप्रमाणे गवत खाऊन, हे असलं जे आहे ना, यानं खरोखर मुक्त होते का? मोक्षम प्राप्त होतं का? मुक्ती होते का? लिबरेशन मिळतं का? हा प्रश्न आहे. अन्नाच्या बाबतीत जे नियम असतात परंपरेने आलेले, त्याबद्दल आपण मनामध्ये, मला वाटतं की एक प्रकारे थोतांड आहे, अनसायंटिफिक असं ठेवू नये, असं माझं मत आहे. खूप वेगळा मुद्दा उपोषण आपण मांडलाय पवन कुमार सरांनी. तिथं असाही दृष्टिकोन असू शकेल की समजा जंगलामध्ये कोण राहत असतील तर त्यांना सतत गावामध्ये येणं अन्नग्रहणासाठी शक्य नसावं, किंवा नदी काठाला जे आतमध्ये राहत असतील तर ते तिथंच पाण्यातून काय मिळत असेल ते घेऊ शकतील, किंवा कंदमुळं काढून घेऊन त्याच्यावरती आपले गुजराण करू शकतील, किंवा झाडांची जी पक्व फळं झालेली आहेत ती फळं खाऊन जीवन जगू शकतील, असाही एक दृष्टिकोन असेल. म्हणून म्हणजे संन्यासी लोकांनी त्या प्रकारचं अन्न घ्यावं असाही नियम केला असेल असं मला वाटतं. दुसरी गोष्ट, मला इथे आणखीन एका मुद्द्यावर इथे करायचं की इथे मुद्दा क्रमांक 3 मध्ये बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे, तपस्येत अग्रगण्य आणि बुद्धिमान असलेले ते आश्रमवासी, म्हणजेच गृहत्याग केलेले किंवा पलायन केलेले लोक नसणार, ते बुद्धिमान आहेत किंवा ते अग्रगण्य आहेत. त्यांना कदाचित मार्ग माहिती नसेल किंवा त्यांच्या परंपरेने दिलेले मार्ग तेच असतील तपस्येचे, म्हणून ते त्याच्यामध्ये असतील, परंतु ते बुद्धिमान आहेत, त्यांना काहीतरी गवसायचं आहे, त्यांना काहीतरी शोधायचं आहे.
हा इथे मला वाटतं बाबासाहेबांनी इथे 3 नंबरमध्ये हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केलेला आहे. आणि आणखीन एक गोष्ट जसं पवन कुमार सरांनी सांगितलेलं आहे की शरीर हलकं राहावं, म्हणजे जेणेकरून ध्यान लागते किंवा तपस्या करतात. म्हणजे जे विकार जे आपण म्हणतात की अवेळी केलेल्या भोजनाने ज्या गोष्टी होतात, आपण रोज तासश्रम नसतो आणि आपण अवेळी भोजन करतो. आपलं जडावलेलं शरीर असल्यामुळे आपले डोळे मिटत नाहीत किंवा आपलं कुठल्या गोष्टीमध्ये ध्यान लागत नाही. फॉर एक्झाम्पल आपण अभ्यास करत असताना मुलाचा अभ्यास व्हायचा मध्ये पाणी सुनील वगैरे रात्रीचं खूप सारं जेवण केल्यावर कदाचित त्यांना अभ्यास होणार नाही किंवा आपल्यालाही माहिती, त्यामुळे आपण थोडंसं हलकं खातो किंवा चहा किंवा लिक्विड वगैरे घेत असतो, जेणेकरून आपलं शरीर हलकं राहतं, मन हलकं राहतं आणि आपण अभ्यास करू शकतो, असं मला वैयक्तिक मत आहे माझं. मला वाटतं पुढचा मुद्दा आणखी पुढं घ्या पुढे हा घ्या. बोला बोला. नाही, एक म्हणजे शीलव्रत परामर्श जो आहे, म्हणजे अमुक व्रत केली तर मुक्ती होईल, म्हणजे त्या व्रतांनाच काही लोक शील समजतात, म्हणजे नैतिक जीवनाचा आधार समजतात. तर या प्रकारे खालचे जे आता 9वा 10वा 11वा मुद्दा जो आपण वाचाल, तर त्यामध्ये त्या गोष्टी दिसत आहेत की या गोष्टी केल्यामुळे जणू काही मला स्वर्गप्राप्ती होणार आहे आणि स्वर्गप्राप्तीचे किंवा व्यक्तिगत मुक्तीची ती साधनं आहेत, असा एक दृष्टिकोन त्या सगळ्या गोष्टींमध्ये दिसतोय. असाही विचार आपण करू शकतोय. इथे इथे जे लिहिलंय की पाण्यातून उत्पन्न होणारे न शिजवलेले अन्न कंदमुळे आणि फळे हेच पवित्र धर्मग्रंथात सांगितलेले. हा जो मुद्दा आहे की पवित्र धर्मग्रंथ सांगत आहेत की तुम्ही म्हणजे ही जी काही पवित्र धर्मग्रंथ जे म्हणतील तेच आम्ही खाणार. समजा तिथे जर चमचमीत जेवण केलं पाहिजे, म्हणजे गृहस्थ आठवड्यातून जर एक दिवस चमचमीत जेवण करत असतील, कदाचित त्यांच्यासाठी असा जर धर्मग्रंथाने जर पायंडा घातला असता की तुम्ही 7ही दिवस चमचमीत, तर कदाचित त्यांनी तेही पाळलं असतं. इथे हा जो मुद्दा आहे की हे जे साधू तपस्वी जे काही म्हटलं जात आहे, ही सगळी मंडळी धर्मग्रंथाला अनुसरत आहे, म्हणजे कारण त्यांच्या धर्मग्रंथामध्ये तसं नमूद आहे. मला वाटतं सिद्धार्थ गौतम आणि नंतर सुजाताच्या द्वारे दिल्या गेलेली जी खीर प्राशन केली, कदाचित ते पवित्र धर्मग्रंथात बसणारी नसावीही. शिजवलेलं अन्न होतं ना ते, खीर तर शिजवलेली आहे. हा बरोबर. समोर एक चॅप्टरच आहे की भोजन हा काही प्रकार, म्हणजे पवित्र भोजन हा काही प्रकार नाही आहे, पवित्र आचरण महत्वाचं आहे. पवित्र अगदीच. तर त्याच्यामुळे परंपरागत ते पूर्व बुद्धाचं आहे. ठीक आहे ना, ठीक आहे ना. म्हणजे अशा फसकट गोष्टीला ते फसत होती असं मला म्हणायचं आहे त्याच्यातून. हा एक्झॅक्टली. कदाचित योग्य मार्गदर्शक नसल्यामुळे त्या गोष्टी होत असतील, कारण लोक बुद्धिमान होती तेव्हाची. नाही, लोक तेव्हा धर्मग्रंथाप्रमाणे, कारण तिथं लिहिलंय की हेच धर्मग्रंथात सांगितलेलं आहे. म्हणजे ती जी काही साधू तपस्वी जी काही मंडळी जी काही फॉलो करत होती, ते कशाला फॉलो करत होती, तर आमच्या धर्मग्रंथात असं सांगितलंय. हा, म्हणजे जसं धर्मग्रंथात सांगितलं असेल की तुम्ही उपास तपास केले पाहिजे, आज हे खाता येणार नाही, ते खाता येणार नाही, तुम्ही मीठ खाता कामा नये, किंवा ते काही दुसरं सेंध नमक असतं काहीतरी तेच जमेल. तर हे धर्मग्रंथाला फॉलो करून चालणारी मंडळी, आणि ते जरी हुशार असतील, बुद्धिमान असतील, तपस्वी असतील, परंतु त्यांचं जे काही फॉलो करण्याचं जी काही पद्धत होती ती तशी राहिलेली आहे. हा मुद्दा आहे. म्हणजे त्या धर्मग्रंथांना जरी फॉलो केलं तरी आता त्या परंपरेमध्ये ते लोक आहेत, तर धर्मग्रंथाला फॉलो करणं साहजिकच आहे ना. आता बौद्ध भिक्खू जरी आपण घेतले तरी ते त्रिपिटकाला फॉलो करतात, विनय पिटकाला फॉलो करतात. म्हणजे तो काही गैरमानावा असा मुद्दा नाहीये, फक्त ते योग्य आहे की नाही हे फार महत्वाचं. धर्मग्रंथात आहे म्हणून तसंच करायचं असंही नाही. म्हणजे आता काय नाही, आपण जर एखाद्या धर्मग्रंथालाच फॉलो करत असू तर त्याप्रमाणे जगणार आहेत ना लोक. ठीक आहे, मी उदाहरण तुम्हाला देतो की मी प्रवासात आहे, मी भिक्खू आहे, 12 वाजेपर्यंत मला जेवण जमलंच नाही, तर आता मी 3 वाजतापर्यंत मी प्लॅटफॉर्मवर पोहोचणार आहे आणि तोपर्यंत पेंट्री कार येईल आणि कोणी मला जेवण देत नाही. आता अशा 4 वाजता मी उपाशी राहायचं की जेवण करायचं? धर्मग्रंथात लिहिलं की 12च्या पूर्वी जेवण टाकायचं, तुमचं म्हणणं. माझं म्हणणं नाहीये. बुद्धाकडे घडी नव्हती. विकाल भोजन वेरमणीचा अर्थ तुम्ही वेगळा लावू शकता, मी वेगळा लावू शकतो. हा मुद्दा आहे. त्या शब्दाचा अर्थ वेगळा. म्हणजे काल कोणता योग्य आहे? जेव्हा भूक लागली तेव्हा जेवण. आणि सहसा माणूस जर आज सकाळी सर्व लोक जेवतात 12च्या अगोदर, त्यावेळेस आपण जेवून घेतो. पण एखाद्या वेळेस 1 वाजला तर तुम्ही उपाशी ठेवाल माणसं, मी जेवायला सांगितलं. नाही, काही लोकांना मग दिवसभर भूक लागू शकेल सर. तसं म्हटलं तर तासाला भूक लागू शकेल. जर तो डायबेटिक आहे तर त्याला घ्यावं लागेल. नाही, डायबेटिक आहे ते सोडा, नॉर्मल माणसाचा आपण विचार करूया. प्रत्येक मग 1-1 तासाला जर भिक्खूनी जेवत राहिलं तर ते ज्यासाठी जीवन जगतायत त्याचं काय करायचं?
अन्न टिकवण्यासाठी ते पिंडपात म्हणजे जीवन टिकवण्यासाठी ते पिंडपात करतायत, म्हणजे खरं तर जीवनाला प्रत्येक आधार मिळावा तासाला म्हणून. भूक लागत नाही. नाही, काही लागत लोकांना नाही. लागू शकेल ना सर. त्यांचा तो आसक्ती आहे विषयासंदर्भात. हा, मग विषयासक्ती. तेच बुद्धांनी सांगितलेलं तेच आहे की बुद्धाचा तुम्ही विचार. विकाल भोजन तथागत तेच विरमणी, सांगितलं. याचा अर्थ मर्यादित गरजा आहेत, म्हणजे म्हणजे हो. तुमची भूक फक्त भुकेनुसार भागवण्यासाठी. इच्छेनुसार नका घेऊ, फक्त तुमच्या गरजेनुसार. हा. तेवढं. अगदी बरोबर. आणि ते धर्मानुसार नाही, गरजेनुसार घ्या. गरजेनुसार. हा मुद्दा मला महत्त्वाचा. वाटतं बिंबिसाराला दिलेल्या धर्म मला शब्दाचा एवढा वाटतं तितकारा पण बिंबिसाराला नको. दिलेल्या उत्तरामध्ये धर्म शब्दाचा एवढा तितकारा पण सिद्धार्थाने हा नको. मुद्दा गरज आणि सांगितला धर्म होता याला की तुम्ही सोबत घेऊ नका. त्या बुद्धाचा धर्म गरजेनुसार वागायला शिकवतो. तो धर्मग्रंथानुसार वागायला शिकवत नाही, कारण विशाखाला ते धर्मग्रंथ सांगितलं नाही, आहे. धर्मग्रंथानुसार तर नाही नसायलाच पाहिजे, ते त्याबद्दल तर सर्व सहमत आहे. परंतु धर्मानुसार जे धर्म आहे, मानव धर्म आहे, शरीर धर्म आहे, त्यानुसार तुम्ही अन्न ग्रहण करायला हवं. ही गोष्ट खरी आहे. ठीक. ती गरज. आता ती झाली तुम्ही गरज. शेतकऱ्याला सांगाल तुम्ही एक वेळा जेवा, तर ते तुमचं पटणार नाही त्याला. पण शेतकऱ्यासाठी नाहीच आहे ना सर शेतकऱ्याला ते. कोण सांगितलं शेतकऱ्याला शेतकऱ्याला? हे केलेलं गृहत्यागी नाही. लोकांसाठी, शेतकऱ्याचा तोही धार्मिक गृहस्थी माणूस आहे ना. लोकांसाठी आहे. शेतकऱ्यानं 3 वेळा जेवलं पाहिजे, त्याचे शारीरिक कष्ट आहेत. ह्याचं उत्तर अन्नाचे पण नियम दिले तथागताने. त्रिकूट परिशुद्ध नियम आहे. भिक्खू जे आहेत परमपूज्य भिक्खू संघ स्वतःचा अन्न कमावत नाही, ते गृहस्थावर अवलंबून असतात, म्हणून ते वारंवार तुमच्याकडून अन्नाची मागणी करू शकत नाही. शरीरासाठी जे धर्म गोष्ट आहे, शरीर टिकवण्यासाठी तथागताने सांगितलं की हे जे हाड आहे त्याला फक्त मांस चिटकून राहावं, तुम्हाला तुमच्या या शोधामध्ये अष्टांग मार्गामध्ये काही अडचण येऊ नये, तेवढं अन्न तुम्हाला ग्रहण करायचं. तेवढं तुम्ही बघू शकता. हा पिंड भिक्षा वगैरे काही नाही, ते गरज मध्ये अन्न याच्यावरती आपण आता चर्चा करण्यापेक्षा समोर जे शिलवंत परामर्श आले त्याकडे आपण बोलूया असं मला वाटतं. अन्नाला घेऊनही खूप फिरून राहिले ना. 8 पासून 11 पर्यंत वाचा. 8 पासून हो, 11 पर्यंत हो, हो. वाचा. 8 ते 11 मी वाचा, वाचतेय. एकसारखं आहे ते. पण मला इथे एक सांगायचं आहे की इथे भगवान बुद्धांनी म्हणजे सिद्धार्थ गौतमाने बिंबिसाराला दिलेल्या उत्तरामध्ये ते नमूद केलं होतं की तहान भागवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे भूक भागवण्यासाठी अन्न पाहिजे असते. म्हणजे त्यांनी क्लिअर केलेलं होतं इथे. त्यामुळे आपण आता ही चर्चा पुढे नेऊया. म्हणजे त्यांनी जे म्हटलं ते गरज, भूक जी ही आहे ती नीड. त्याच्यामुळे त्यांचा तोच मुद्दा होता जो नगरकर सरांनी तो मांडलाय की गरज जे पोटी, हो ना, गरजेनुसार अन्न ग्रहण असावं. अन्यथा धर्मानुसार जर अन्न ग्रहण जर असेल तर तो त्यांचा मार्ग होता पारंपरिक. नाही पण सर धर्म कशाला म्हणतो ही आपण ठरवलं पाहिजे ना. वैदिकांच्या दृष्टीनं काय धर्म आहे, तिथे धर्म ग्रंथात तिथे स्पष्टपणे की धर्म ग्रंथात म्हणजे त्यांनी जी धर्मग्रंथ मान्य केली जे आहे त्यांना कोणी शिजलेलं अन्न दिलं तर ते घेणारच नाही. गरज जरी असली तरी घेणार नाही. एवढं अडियल लोक आहेत. घेणार मी पुढचा मुद्दा घेते वाचायला. हॅलो, जर मला तुम्ही संधी द्याल तर मूळ जो शोध केलाय जिथं आपण सॅक्रेड टेक्स्ट आलंय ते मुळामध्ये काय आहे संस्कृतमध्ये जर वाचायची संधी दिली तर वाचूया, नाही तर पुढे जाऊया. वाचा. ती वृत्तीरीती आहे, ते वृत्तिरियंग आहे. ते वृत्तिरियंग काय दिलं इथं अर्थ अनुवाद आपले संस्कृतचे अतिशय गाडे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर भाऊ यांनी दिलाय. शास्त्रोक्त आहार, मुलींचा हा शास्त्रोक्त आहार आहे. त्यांनी काय दिले बघा, पाण्यात वाढलेली जन्मलेली अग्राम्य म्हणजे गावात न वाढलेली जगली याचा अर्थ अन्न पाणी फळे आणि मुळे हीच मुलींचा शास्त्रोक्त आहार आहे. होत फुल स्टॉप. तपस्यांचे वेगवेगळे अनेक प्रकार आहेत. मग कोणते? ती 1 2 3 4 खाली आता येते. बुद्ध हा शास्त्रोक्त आहार ज्याला संस्कृत मध्ये म्हणतोय वृत्तिरियम. हे काय आहे? हे परंपरेनं आलेलं आहे की तुम्ही परिवर्जा घेतली, त्या केला, उद्या एखादी भंतेची परमपूजली असं म्हणायला नाही पाहिजे. कुठला संन्यासी याला म्हणला मला चला चमचमीत मटण खाऊ घाला, माझी गरज आहे आज, असं म्हटल्यानंतर आपण काय म्हणू? धर्म होईल का? अन्नाचे नियम असतात, धर्मानुसार ते नियम आहेत. हा सॅक्रेड टेक्स्ट जर तुम्ही धर्मशास्त्रानुसार वाचन करायला हवं आणि हे पुण्य आहे पाप आहे असा अशातला प्रकार आपण देखील मानता कामा नये. परंतु काही नियम असतात, नियम पाळले पाहिजे. आर्मीमध्ये देखील आर्मीची जी बेस असते त्याच्यामध्ये देखील अन्नाचे नियम आहेत. त्या वेळेला तुम्हाला अन्न मिळत असतं.
नॅशनल डिफेन्स अकॅडमीची जी ब्रेकफास्टची जी मेस आहे सकाळची, ती 9 वाजल्यानंतर कुठलाही मोठा ऑफिसर, साधा जनरल जरी असला तरी त्याला ब्रेकफास्ट मिळत नाही. मग तुम्ही काय म्हणणार याला? कडक नियम म्हणणार का? हे शरीरशास्त्रीय नियम आहेत. मिलिटरीचे काय नियम आहेत, तसं परिव्राजक एक प्रकारे तो एक संघ आहे, त्याचे नियम आहेत. धर्मशास्त्रानुसार सगळ्याचे असे नियम आहेत. अन्नाच्या नियमाचा मुद्दा नाही, कारण आपण अन्नाने तुमच्या शरीरात काय होतं का नाही हे आपण मान्यच केलं नाही, पुढे येणारच आहे. मुद्दा हा शीलवत परामर्शाचा आहे. डोकं भिजवल्याने, ती पक्षाप्रमाणे राहिल्याने खरोखर मुक्ती होते का हे आपण बघू. मी पुढचं वाचायला घेते. धन्यवाद पवन कुमार. चालतंय. का मुद्दा क्रमांक 9 आहे. काही जण पक्षाप्रमाणे धान्य टिपून आपली गुजराण करतात, काही जण हरणाप्रमाणे गवत खातात, तर काही जण सर्पाप्रमाणे हवेवर जगतात, जणू काही ते मुंग्यांची वारुळे झाली आहेत. दुसरे काही जण महत् प्रयासाने दगड खाऊन आपली भूक भागवतात, तर काही जण आपल्याच दातांनी भरडलेले धान्य खातात. इतर काही जण दुसऱ्यांच्यासाठी अन्न शिजवल्यावर जर काही उरलं तरच ते स्वतःसाठी ठेवतात, आणि दुसरे काही जण आपल्या जटांचे भारे पाण्याने सतत भिजवून स्तोत्रे गाऊन अग्नीला 2दा अर्घ्य अर्पण करतात. आणखी काही जण माशांप्रमाणे पाण्यात बुडी मारून राहतात, त्यांच्या शरीराला कासवे ओरबाडून काढतात. अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपश्चर्याने स्वर्गप्राप्ती, तर कमी प्रतीच्या तपश्चर्याने मृत्यू लोक मिळतो. दुःख मार्ग अनुसरल्यामुळे शेवटी त्यांना सुखप्राप्ती होते. असे म्हणतात की दुःख हेच पुण्याचे मूळ आहे. मी 12 पर्यंत वाचलेलं आहे. 9 ते 12 नगर करते. ते जे काही ते हे प्रकार करतात, हे आजही आपल्याला पटतं की हे किती म्हणजे बेकार आहे, म्हणजे काही किती अज्ञानतेचं आहे. आणि त्या काळात हे लोक हे सर्व काम करायचे. म्हणजे या सर्व जेवणाचाच प्रकार आहे बरं. पुन्हा ते दाताने चावून खाणे आणि दगड खाणे हा जेवणाचाच प्रकार. तुम्ही जेवण सोडतो म्हणता, पण सुटू शकत नाही जेवण. हे मरेपर्यंत तुम्हाला जेवणच करावं लागणार आहे. आणि ह्या विषयावर बुद्धांनी त्याच्या धर्मामध्ये चांगलं विश्लेषण आहे. म्हणजे आम्ही धर्मानुसार जेवण करायचं की गरजेनुसार जेवण करायचं. म्हणजे आजही काही लोक मटण मी खाणार नाही असंही म्हणणारे लोक मिळतात. पण बुद्ध तर जे काही खाण्यायोग्य गोष्टी मिळायची ते खायचे. त्यांनी कधीही कोणत्याही अन्नाला नकार दिला नाही किंवा कोणत्याही अन्नाचा विशेष ते खाल्लं पाहिजे असंही त्यांनी सांगितलेलं नाही. ते फक्त जे काही तुम्ही प्राशन करता, शरीर यष्टी ठीक राहावी, तंदुरुस्त राहावी, भूक भागावी, ऊर्जावान राहता येईल आणि निरोगी राहता येईल, मेंटेन करण्याकरता जेवण बुद्धाने म्हणजे समोर आपल्याला दिसतात. तर हा जो प्रकार यांचा सुरू आहे, तर हा शरीराला कष्ट देण्याचा प्रकार आहे किंवा एकसारखेपणा आपण करतोय, किंवा कुठेतरी निसर्गावर कुठलाही पक्षी आम्ही मारून खाणार नाही, आम्ही चक्कीवर दळलेलं खाणार नाही, आम्ही दातानेच पिसून खाऊ. पाण्यातलं बुडलेलं असतं ते पवित्र असतं, कारण मासा पाण्यात असतो ते पवित्र असते. तर पाण्यातला मासा खाता येतो, पण जंगलातला प्राणी खाता येत नाही, असंही म्हणणारे लोक आहे. बुद्ध धर्म पण तसा आहे. हे तुम्हाला दिसेल की बर्मामध्ये मासोड्या खात नाही, पण श्रीलंकेमध्ये मासोड्या खातात. बर्मामध्ये अंडा खाल्ला जातो, श्रीलंकेमध्ये अंडा खाल्ला जात नाही. म्हणजे बुद्धिझम याच्यापासून सुटला असं नाहीये. सर्व धार्मिक दृष्ट्या जे धार्मिक गुलाम होतात की नाही, माणूस धर्मासाठी की धर्म माणसासाठी, याचंही विवेचन करणे फार आवश्यक आहे. हे धर्मानुसार जे काम करणारी जी मंडळी आहे, ते विज्ञान संगत, तर्कसंगत, प्रयोग संगत या सर्व गोष्टी ते करत असतील तर आपल्याला ते वैज्ञानिक जगात ह्या सगळ्या तपश्चर्या स्वर्गप्राप्तीसाठी केल्या जात होत्या आणि दुःख मार्ग अनुसरल्यामुळे त्यांना सुखप्राप्ती होती. आणि दुःख हे पुण्याचं मूळ आहे असं इथे भृगु ऋषीने नमूद केलेलं आहे शेवटी ह्या तपश्चर्याच्या नंतर. हो, पण हे त्याच्यातली प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया आपणही अवलंब केली आहे. आपला स्वर्ग जरी हेतू नसला आज, तरी आम्हाला मोक्ष प्राप्ती करायची, निब्बाण प्राप्ती करायची, या दृष्टीने आम्ही काम करतो. जो 2 वेळा जेवतो तो कधीच मोक्ष प्राप्त करू शकत नाही किंवा निब्बाण प्राप्त करू शकत नाही. जो एकच वेळा जेवतो तोच निब्बाण प्राप्त करू शकतो. इथपर्यंत आपण जातो. निब्बाण ह्या गृहस्थ माणसाला निब्बाण प्राप्तीचा आणि खाण्याचा काही संबंध नाहीये. अगदी बरोबर आहे. जर तसा गैरसमज कोणी केला असेल तर तो काढून टाकायला पाहिजे. नाहीतर अमुक अन्न खाल्लं मग प्राप्त होईल असं होणार नाही. विकाल भोजनावर एक प्रश्न पण आलेला आहे फेसबुकवर. हा काय आलाय?
सुनील तो प्रश्न जरा सांगशील का एकदा पुन्हा? वाचून दाखवा. हा तर विकल की विकाल असं काहीतरी आहे. विकाल. विकल भोजन विकाल, करावे, विकाल. विकाल भोजन करावे की नाही, चैतन्य भरडेंचा प्रश्न आहे हा. केव्हा करावे हा पण एक मोठा मुद्दा आहे. द्या उत्तर आता महानुभावांनी. विकाल भोजन करावे की नाही? करू नये. पवन कुमार उत्तर द्या. हा शरीरशास्त्राचा दृष्टीने प्रश्न आहे. मला वाटतं विकाल भोजन करावे की नाही? नाही, विकाल भोजन पहिली गोष्ट विकल भोजन नाही. विकल भोजन हा देखील शब्द आहे. त्याचा अर्थ जसा आता आपण चर्चा केली, ती चर्चा विकल भोजनाची झाली. विकाल भोजन हे सायंटिफिक आहे. तथागतांनी ते सांगितले, ते धर्म आहे. धर्मशास्त्रोक्त नाही, धर्म. आणि धर्म आपण म्हणून ज्या काही गोष्टी आपण संलग्नित बौद्ध बांधवाबद्दल, धर्माच्या बौद्ध बांधवाबद्दल अर्थात त्याच्या श्रद्धा आहेत, त्या श्रद्धेची आपण टिंगलटवाळी न केली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. काही जणांच्या परंपरा असतात, काही जणांच्या काही गोष्टी असतात, त्या गोष्टीचा आपण मान सन्मान ठेवलाच पाहिजे ना. प्रत्येक गोष्ट आपल्याला जो धर्म कळाला त्यानुसारच समोरच्याचे असेल असं कसं मानता येईल आपल्याला? अलास्काच्या लोकांनी समजा बौद्ध धर्म स्वीकारला, तर अलास्काच्या लोकांना तर रोज मासा खावा लागतो. तिकडे थोडीच तुम्हाला काय पालक भाजी वगैरे मिळणार आहे किंवा दूध हे मिळणार आहे नाही. हे जॉग्राफिकली ठरत असतं ना. आणि जॉग्राफिकली ठरल्याच्या नंतर पूर्व काय ज्या परंपरा असतात त्याचा देखील पगडा माणसा. म्हणून विकाल भोजन जे आहे, भोजनाच्या बद्दलचे जे नियम आहेत ते परिव्राजकांना, पूजनीय भिक्खू संघाला आहे ते पाळलेच पाहिजे ना. त्याला तुम्ही अनसायंटिफिक वगैरे म्हणता तर ही गोष्ट मग अतिशय टोकाची झाली. विकाल भोजन सायंटिफिक. मला वाटतं आपण थेट कुठल्या पण धर्माचा किंवा कुठल्या पण गोष्टीचा उल्लेख न करता समजून पुढे जातो. विकाल भोजन कोणाला म्हणायचं? जेव्हा भूक लागली नाही तरी आम्ही जेवतो, त्याला विकाल भोजन. नाही, हे तुमचा अर्थ झाला ना सर. पण तथागतांनी काय अर्थ सांगितलाय? तथागतांचा अर्थ मानावा. तथागतांनी मांडलाय सायंटिफिक सांगतो ना मी. बाबासाहेबांनी विशाखाला 8 वर मागितले. तिने विचारलं की जो प्रवासातून भिक्षू आला असेल त्याला जेवण रस्त्यात मिळालं नाही तर त्याला जेवण मिळेल की मिळणार नाही. मग तो भिक्षू असून विकाल भोजनाचा नियम तो पाळतो आहे आणि मग तो प्रवासानंतर तो जेवतो आहे. तर मग आता तो कसा जेवतोय आणि त्याची परमिशन बुद्धांनी कशाला द्यावी? विकाल भोजनचा अर्थ काय सर? म्हणजे जेव्हा भूक नाही आहे आणि तरी जेवत असेल तर विकाल भोजन. पोट भरलं आहे तर जेवण कशाला पाहिजे? म्हणजे गरज नसताना जेवण असं. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या जेवणाच्या वेळेस सरासरी जे गृहस्थ लोक आहे ते सकाळचं भोजन 12च्या अगोदर किंवा दुपारच्या नंतर, मध्यान्ह वगैरे म्हणतात ते. मध्यान्ह म्हणजे जेव्हा मानवाची सावली जी आहे. प्रिन्सिपल आणि नियम मध्ये फरक आहे का नाही रूल्स मध्ये? हा प्रश्न काय विचारते आहेच ना फरक. ते काय विकाल भोजन तत्व आहे आणि प्रवास वगैरे, आजारपण किंवा इतर ज्या अनेक काही गोष्टी असतात ऍक्सिडेंटल, तो रूल आपल्याला तयार करता येतो. परंतु त्यामुळे मुख्य प्रिन्सिपल, मुख्य मूल्य जे आहे 12च्या अगोदर, दुसऱ्या प्रहाराच्या अगोदर 12 वगैरे घडी वगैरे तुमच्याकडे नव्हती त्याच्यामुळे 12च्या अगोदर वगैरे काही अर्थ नाही त्याला. माणसाच्या ज्या सावली आहे. बरं ठीक आहे, 12 वाजता ती जी सावली पडते सायंटिफिकली सिद्ध झाली 12 वाजता बरोबर पडते. जेव्हा माणसाच्या उंचीपेक्षा जे लांब होऊन जाते सावली तो मध्यान्ह संपला झालं. मध्यान्हाच्या अगोदर जेवण करावं हे मूल्य आहे, हे नीतिमूल्य सांगितलं जातं. त्या नीतिमूल्याला नियमामध्ये जेव्हा आपण म्हणतो, जेव्हा भेषज असतो, जेव्हा प्रवास असतो तेव्हा तो करू शकतो. 4 वाजता भोजन मागायला गेले ना सर तर तुमच्याकडे उरलं सुरलंही राहणार नाही किंवा मी तुम्हाला मुद्दा असा आहे, विकाल भोजन तुम्ही मानता का नाही हा प्रश्न आहे. विकाल भोजनाचा अर्थ काय म्हणताय तुम्ही? विकाल भोजन जेव्हा भूक नाही जेवणे म्हणजे विकाल भोजन आहे. हा अर्थ तुमचा झाला. हा अर्थ तुमचा झाला. कोणता? हा अर्थ बौद्ध धर्माचा नाही. शास्त्राने तथागताने अर्थ जो सांगितलाय तो मध्यान्हानंतर तुम्ही करायचं नाही. अर्थात जर तुम्ही आजारी असाल, प्रवासात असाल तर त्यामध्ये तुम्हाला त्या नियमामध्ये शिथिलता आहे. हा साधा सरळ अर्थ आहे. मध्यान्हानंतर करायचं नाही असं नाही. प्रवासात आहे तर करू शकतो तो नियमाला तो अपवाद आहे. लोकांना लागू आहे की ते बघा. मला एक मुद्दा क्लिअर करायचा आहे. येस ताई. तेव्हा जे लोक शेतकरी होते, तेव्हा जे लोक शेतकरी होते, आता आपण जर ऑफिसला जाणार असू, मला 2 वाजता भूक लागली तर आमचा लंच टाइम 1:30 वाजता आम्ही तेव्हा जेवणार ना. ह्या गोष्टी काल परत्वे, परिस्थिती परत्वे आणि भौगोलिक परिस्थिती परत्वे हे नियम बदलत गेलेले आहेत.
मला असं होय. वाटतं. आणि तुम्हा महानुभावांचं लक्ष मी एका खूप महत्वाच्या मुद्द्याकडे वेधू इच्छिते. विकास भोजन हा मुद्दा खूप नंतरचा आहे, पण इथे जो मुद्दा आहे, इथे असा मुद्दा आहे की अशी तपश्चर्या काही काळ केल्यावर उच्च तपश्चर्याने स्वर्ग प्राप्ती, तर कमी प्रतीच्या तपश्चर्याने मृत्यू लोक मिळतो आणि दुःख मार्ग अनुसरल्यामुळे शेवटी त्यांना सुखप्राप्ती होते. आणि असे म्हणतात की दुःख हेच पुण्याचे मूळ आहे. हे ऐकल्यावर गौतम म्हणाला, अशा प्रकारचा आश्रम मी आज प्रथम पाहत आहे. तुमचा तपस्येचा नियमही मला समजला नाही. हे दोन महत्वाचे मुद्दे आपण ह्याच्यावर चर्चा करूया. बोला नगरकर सर. म्हणजे इथला जो मार्ग आहे तो आत्मक्लेशाचा मार्ग आहे, हे तिथं स्पष्टपणे आपल्याला दिसतं. म्हणजे जो माणूस त्याग करतो वैयक्तिक जीवनात सुद्धा, साधारण गोष्ट घेऊयात आपण, तर त्याग जो करतो, जितका एखादं जास्त भावंड त्रास असतं की देणार त्याला आहे तो- शरीराला, हा. तो तितक्या प्रमाणामध्ये किंवा मुक्त होणार आहे. कुटुंबासाठी त्याग करतो, आत्मक्लेश करतो, त्याला ते तितकं सामाजिक दृष्ट्या वेगळं स्थान निर्माण होतं. तर ह्या दोन मुद्द्यांवर मी तुम्हाला तिघा म्हणजे महानुभावांचं लक्ष वेधू इच्छिते. आत्मक्लेश जो आहे तो आत्मक्लेश किती करतोय त्यावरती त्याची सुखप्राप्ती अवलंबून आहे. म्हणजे स्वर्ग जर समजा मानले असतील तर सगळ्यात हायेस्ट चांगला स्वर्ग कोणाला मिळेल तो जास्त आत्मक्लेश करेल, शरीराला जितका जास्त त्रास देईल त्याला मिळेल, अशी एक ती ह्याची धार्मिक धारणा आपण जो पाहतोय ती इथं बिंबवलेली दिसते त्या लोकांवरती. आणि म्हणून ते बरोबर. स्वतःला त्रास देण्याच्या फंदामध्ये पडतायत. आणि मग सिद्धार्थ म्हणतायत की मी पहिल्यांदाच हे पाहतोय. म्हणजे त्याने आत्मक्लेशाचा मार्ग पण इथं पहिल्यांदा इतक्या टोकाचा पाहिलाय असं आपल्याला दिसतं. होय सर. अगदी. आताही तुम्हाला बुद्धिस्ट जगत मध्ये तुम्हाला सापडणार की जे लोक निब्बाण प्राप्त करतात त्याचा पुनर्जन्म होत नाही. पुनर्जन्म म्हणजे मृत्यूलोक मध्ये जन्म होत नाही. मृत्यूलोक म्हणजे कोणता? पृथ्वीलोक म्हणजे मृत्यूलोक. या पृथ्वी लोकात म्हणजे पृथ्वीच्या लोकांना मृत्यू असते. जर तुम्ही पुण्य प्राप्त केलं तर डायरेक्ट तुम्ही स्वर्गात जाता, परमेश्वराकडे जाता आणि तिथे मग तुम्हाला पुन्हा पृथ्वीवर जन्माला यायची गरज नाही. अशी मांडणी आता भिक्षू संघाची पण आहे आणि जे प्रचारक लोक आहेत त्यांची पण आहे की पुनर्जन्म होत नाही पृथ्वी तलावर, नाही तर वारंवार त्याला पुन्हा 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 पृथ्वी तलावर जन्म घ्यावा लागतो. आणि पृथ्वीलोक म्हणजे मृत्यूलोक. तर ही जी संकल्पना मृत्यूलोकाची जी आहे ही संकल्पना त्यांच्याही डोक्यात होती ना, ती पर्कोलेट होत होत आतापर्यंत आलेली आहे. आणि बुद्धिझम मध्ये पण ती इथे मार्ग पण सांगितलेला आहे की दुःख मार्ग अनुसरल्यामुळेच शेवटी त्यांना सुखप्राप्ती होते. आता त्यांनी बुद्धाचा मार्ग घेतला पण करतात तेच. उद्देश तोच आहे त्यांचा की हा जन्म चुकवायचा, याच्या नंतर आमचा जन्म नाही झाला पाहिजे असंही साखळी तोडणे. साखळी तोडणे परंपरा, जे जन्म मरण जन्म मरण जन्म मरणाची साखळी आहे त्याच्यातून मुक्त होणे. फक्त मार्ग ते बुद्धाचं सांगतात. आणि करतात ते एक्झॅक्टली. हा जो प्रकार आहे की हा आजपर्यंत कसा लोकांच्या डोक्यातून घुसलेला आहे आणि तो फसलेला आहे, निघत नाही आहे. आता बुद्धिझमच्या नावाने ते खपवलं जात आहे. पवन कुमार सर, तुम्हाला काही म्हणायचं ह्या मुद्द्याबाबत? ह्या मुद्द्याबाबत मला एकच दोन महत्वाचे सिद्धांत आपल्या समोर आणावे असं वाटतं. ते असं की आपण आता चर्चा करत असताना शीलवत परामर्श चर्चा केली. भारतभूमीच्या वरती एकही भिक्खू असा नाही जो असं म्हणतो की तुम्ही अशा पद्धतीने काम केलं तर तुम्हाला स्वर्गलोक प्राप्त होईल आणि देवत्याकडे जाताल. यामुळे हा खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे. अशा पद्धतीने कोणी जर म्हणत असेल पुन्हा जन्म बोलत आहे असं, पुन्हा जन्म होणार नाही, पुनर्जन्मावर येतो. आपण आता सध्याचे जे टॉपिक आहे त्याच्या अनुषंगाने चर्चा करतो. बिलकुल नाही, त्याच्याशीच कनेक्टेड आहे, त्याच्यावरच सुरू आहे. त्यावरच सुरू आहे ना ते. माझा असा प्रश्न आहे की अशा पद्धतीने आपण धम्म पालन केल्यानंतर स्वर्ग प्राप्ती होते आणि देवताची प्राप्ती होते असं कोणते भंतेजी म्हणाले, असं मला नगरकर सरांनी सांगावं. कोण? मी तर हे शब्दच नाही वापरले. देवताची प्राप्ती होते, स्वर्ग प्राप्ती होते. तुम्ही म्हणले ना तरी ईश्वर म्हणले ना तुम्ही, ईश्वर शब्द वापरलाय. रेकॉर्डेड आहे पण आपल्याकडे असू द्या ना रेकॉर्डेड. पण आपला कोणते भंतेजी म्हणाले तुम्ही सांगा. सांगतो मार्ग भिक्खू म्हणाले पुढचा जन्म होणार म्हणाले सगळे कोणते. नाही ईश्वर प्राप्त ईश्वराचा नाही बोललो. मुद्दा ईश्वरांवर न बोलता जन्म मृत्यूचे फेरे ते लोक. जन्म आणि मृत्यूचा जो संदर्भ आहे त्याबद्दल आपण पुढे चर्चा करणारच आहोत सर. ट्रान्समायग्रेशन इथे आलेला जो ट्रान्समायग्रेशन मध्ये आता विषय आहे तर विषयावरच चर्चा करू द्या ना. मग
आता मला हा जो मला असं मुद्दा वाटतं मृत्यू लोकात जन्म घेणे म्हणजे नेमकं काय? काळाचे जे मार्ग नाही यांचा मुद्दा पूर्ण होऊ द्या. नगरकर सरांनी जे जी मांडणी येते याला धरूनच आहे त्या पॉइंटला. मृत्यू लोकात मृत्यू जन्म नाही, म्हणजे काय? जर किंवा हे मृत्यू लोक बघा, मिळते म्हणजे काय? नाही, मृत्यूलोक पुनर्जन्म म्हणजे काय चांगल्या नेमकं? ठिकाणी व्हावा, नगरकर सर, पुनर्जन्म चांगल्या ठिकाणी व्हावा यासाठी जर एखादा माणूस धम्माचरण करत असेल हा. तर ती गोष्ट आपण म्हणजे त्याला आपण सध्या तरी गैर मानूया. कारण धम्माचरण कशासाठी आहे तर निब्बाणाची प्राप्ती करावी. आणि निब्बाणाची प्राप्ती म्हणजे व्यक्तिगत दुःखातून तो माणूस मुक्त होणार आहे आणि त्याचा फायदा सामाजिक जीवनामध्ये पण होणार आहे. या दृष्टीनं ते पाहूया. जर म्हणजे केवळ याच जन्मी, म्हणजे मुद्दा हा. याच जन्मातला आहे. म्हणजे माणूस नाही, जन्म झाला, निब्बाण हे याच जन्मातली गोष्ट आहे ना सर. बरोबर आहे. नाही तर त्याच्यामुळे तुमच्या तृष्णा नगरकरांचं संपन्न म्हणजे निब्बाण प्राप्ती आहे. नाही नगरकरांचं काय म्हणणं आहे की जनरली समाजामध्ये जी मांडणी केल्या जाते अनेक हा. भिकूंद्वारे ती अशी की तुम्ही या जन्मामध्ये अशी जर तुम्ही जीवनशैली जर वे ऑफ लाईफ जर अवलंबिला तर तुम्हाला पुनर्जन्माच्या त्या पुढच्या ज्या काही सायकल्स आहेत त्याच्यामधून म्हणजे तिथे मृत्यू लोकात तुमचा जन्म होणार नाही. अगदी असंच ना? 84 लाख नाही. नाही, जन्मातून जाऊन असे बुद्ध कोण प्राप्त होतो म्हणत असंही असतील तर समजून ते सांगणारे आहे. नाही, असे कोण म्हणत ते असतील चूक आहे. 84 तर लक्ष हा. योनीतून तुमचा फेरा चुकवणार आहे तर त्या भन्तेनं आपण पुढे आणलं पाहिजे. समोर आणणे बरोबर त्यांना आणलं बरोबर पाहिजे, त्यांना चर्चेला आणा. हा. आपण त्याचे बोलू. बरोबर. कारण कारण कसं असं आहे, मला बुद्धांचा माझ्या पुनर्भव ऐकवात पण अगदी सिद्धांत आणि वैदिकांचा पुनर्जन्म सिद्धांत मग ते फरक सगळं आहे. मिक्स केलं आपण तर मग गुंतागुंत वाढणार आहे. शब्द गुंतागुंत. समजा एकसारखेच असतील जर तर जन्माच्या आपण कथा ऐकायचं असेल तर आता हा. सध्या हिट लिस्टवर आता भंतेजी जे आहे त्यांचं नाव घ्या आणि ते बिलकुल तेच बोलतात. नाही, मग कोणतंही हे नाव घ्या, बघा, त्या हिट लिस्टवर लोकांनी कोण ते भंतेजी आहे सांगा. सिद्ध करून दाखवलं पाहिजे. ते तेच करतात, तेच बोलतात. सिद्ध करून दाखवलं पाहिजे आणि ते सिद्ध वास्तव करण्याच्या मागे प्रश्नांच्याकडे आपण डोळे झाक करून आम्ही भारतात राहतो आणि हा. धार्मिक माणसाला प्रश्न विचारणे म्हणजे त्या धार्मिक पुरुषाचा अपमान होय असंही ग्रह लोकांचा आहे. नाही, त्याच्यामुळे अपमानाची गोष्ट सोडा पण प्रश्न वास्तवादी विचारणे अपमान प्रश्नांना आपण मानतात. भिडलं पाहिजे. आता तुम्ही धार्मिक माणसाला अपमान करणे म्हणजे खूपच झालं. असाही ग्रह लोकांमध्ये आहे की प्रश्न धार्मिक लोकांना विचारलं तर भंते म्हणतो तुम्ही आमच्यापेक्षा शहाणे झाले का, तुम्ही आम्हाला प्रश्न विचाराल का? आता मग लोकांचे सामान्य नाही, लोकांचे उत्तर कोणी द्यावे? शहाणपणाच्या कसोट्या कोण ठरवणार? बनते तसं नाही ना. ठरवतो ना. नाही मग आता आम्ही जे प्रत्येक काय माणूस शहाणाच आहे हो. सॉरी, मी थोडंसं स्वतःच्या इंटरप्ट करतोय सर्वांना. हा, सुनील. सॉरी, थोडं इंटरप्ट हो, करतोय हो. सर्वांना. तर आपण प्रश्न काय आलाय का? आपले रूल्स जे आहेत डिस्कशनचे, त्या रूल्सला आपण त्याचं पालन करतोय का हे एकदा थोडंसं आपण सगळ्यांनीच विचार करावा आणि डिस्कशन पुढे न्यावं. दुसरा एक नोटिफिकेशन असं असेल सर्वांसाठी की आपले वैयक्तिक मतं आपण मांडायला पाहिजे. कुणाचं रिप्रेझेंटेशन आपण करतोय असं आपण नको करूयात आणि रेफरन्सेस जर योग्य असतील तर ते योग्य रेफरन्सेस, मग त्या डिस्कशन मध्ये तशी व्यक्ती जरी असेल आणि जर लाईव्ह वरती ही चर्चा अयोग्य वाटत असेल तर आपण ऑफलाईन घेऊ शकतो. पण जर असा व्यक्ती कोणी मध्ये येत असेल की असा मेसेज त्यांनी दिला होता तर त्याचा प्रॉपर रेफरन्स आपल्याकडे असला पाहिजे. बरोबर. ह्या गोष्टी बरोबर. थोड्या लक्षात ठेवूया आणि डिस्कशन कंटिन्यू करूया. थँक्यू. बिलकुल. सहमत. मला वाटतं मी पुढचा मुद्दा घेते. आपण चर्चा खरं म्हणजे मला इथे अधोरेखित असं करायचं होतं की तत्कालीन समाज मान्यतेनुसार दुःख मार्ग अनुसरल्यामुळे शेवटी त्यांना सुखप्राप्ती होते आणि दुःख हेच पुण्याचे मूळ आहे ही धारणा तत्कालीन समाजामध्ये रूढ होते असं इथे बाबासाहेबांनी अधोरेखित केलेलं आहे. हे ऐकल्यावर गौतम म्हणाला की अशा प्रकारचा आश्चर्य मी प्रथम पाहिलेला आहे आणि तुमच्या तपस्येचा नियम काही मला समजलेला नाही. पुढे ते असं म्हणतात सिद्धार्थ गौतम भृगु ऋषींना यावेळी मुद्दा क्रमांक 14 मध्ये यावेळी मी इतकेच सांगू शकतो की ही आपली तपश्चर्या स्वर्ग प्राप्तीसाठी आहे तर ऐहिक जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे. आपण जाण्याची आज्ञा द्या आणि सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करावा, स्वतः समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत त्यांची काही मदत होते का हे पाहावे अशी माझी इच्छा आहे. नगरकर सर, आपण ह्या 14 क्रमांकाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने चर्चा करूयात.
हा, तो बाकींना बोलू द्या ना, मला नाही बोलायचं याच्यावर काही. बर, प्रशिक सर. इथे सिद्धार्थ गौतमांनी स्पष्ट केलंय की आपण जे काही मला तपश्चर्याचे विविध प्रकार जे काही सगळं सांगत आहात आणि तो काही मला ते आणि ते तपश्चर्याचे जे काही नियम आहेत तेही मला समजलेले नाहीत. 13 नंबर मध्ये ती ऑलरेडी 13व्या वर्ष मध्ये ती स्पष्ट करतायत आणि 14व्या मध्ये ते म्हणतात की ही आपली तपश्चर्या जी आहे ती स्वर्ग प्राप्तीसाठी आहे. तर ऐहिक जीवनातील दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा आहे. सिद्धार्थ गौतमाने हे अगदी स्पष्ट केलंय की ते स्वर्ग प्राप्ती, मग मृत्यूनंतरचं पुढे काय होईल, मग म्हणजे त्या पुढच्या प्रक्रियेविषयी किंवा काय होतं काय नाही हा माझा विषय नसून याच जीवनामधील दुःख, जे काही माणसाला जे काही दुःख आहे त्याच्या जीवनामध्ये, त्या दुःखाचा विचार करावा व त्यावरील उपाय शोधून काढावा ही माझी इच्छा आहे. सिद्धार्थ गौतमाने हे अगदी स्पष्ट केलंय की ऐहिक जीवनातील दुःखाचा विचार करणे आणि त्याच्यावरील उपाय शोधून काढणे हा सिद्धार्थ गौतमाने त्या तिथे स्पष्टपणे सांगितलं. आणि पुढे ते म्हणतात की मात्र मला असं काही इथे काही दिसत नाही, तो तुमचा नियम ही मला समजलेला नाही. आणि तुमचा जो मुद्दा होता तो स्वर्ग प्राप्ती आणि ईश्वर त्या लाईन ऑफ ऍक्शनवर असल्यामुळे, म्हणजे ते तिकडे जाणारा तो मार्ग आहे. माझा मार्ग असा नसल्यामुळे मी मात्र मला मात्र तुम्ही आता पुढे जाण्याची मला आज्ञा द्यावी. कारण आणि मग ते म्हणतात की सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करावा, स्वतः समाधी मार्गाचे शिक्षण घ्यावे आणि माझा प्रश्न सोडविण्याच्या बाबतीत त्याची काही मदत होते काय होते किंवा काय ते पाहावे अशी माझी इच्छा आहे. आणि मग ते पुढे सांख्य तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये सुद्धा ते जाणून घेऊ इच्छितात आणि पुढे बाकीचे जे समाधी मार्ग आणि इतर शिक्षण घेण्याची इच्छा बोलून दाखवतात. इतकंच इथे मला सांगायचं. अमित सर. म्हणजे सिद्धार्थ गौतम अगदी तारुण्यामध्येच ते जे विचार करतायत ते अतिशय वास्तववादी विचार करताना इथं दिसत आहेत आपल्याला. समजा एखाद्याला तपश्चर्येनं स्वर्गप्राप्ती होत असेल नसेल तो पुढचा भाग आहे. आताच या जीवनामध्ये जर तुमची व्यक्तिगत किंवा ऐहिक जीवनातली जी दुःख आहेत ती जर नाहीशी होत नसतील तर ती मेल्यानंतर ती पूर्ण होतील की आपण स्वर्गात जाऊ याची काय गॅरंटी आहे. हा वास्तववादी प्रश्न सगळ्या तत्वज्ञानांना आजही आपणही विचारला पाहिजे. भले ते आपण बौद्ध जरी असू तर बौद्ध तत्वज्ञानावरती पण हे प्रश्नचिन्ह आपण ठेवलं पाहिजे. नगरकर सर जसं म्हणतायत तसं. आता या ऐहिक जीवनामधल्या दुःखातून मुक्ती होते का आपली? ती मुक्ती होत असेल तर पुढच्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे आपल्या आकलनाच्या पलीकडच्या त्यावरती आपण विचार करावा. आणि त्या दृष्टीनं सिद्धार्थ गौतमानी हे जज केलेलं आहे की हे सगळं करून आत्मक्लेश देऊन केवळ स्वर्गप्राप्ती ती मेल्यानंतर होत असेल तर ती काय करण्यामध्ये अर्थ नाही. आणि तो नियमही त्यांना मग समजलेला नाही. हे खूप महत्वाचं आहे. कारण हा नियम समजूच शकत नाही की कुणाला स्वर्गप्राप्ती झाली असेल त्याची काही उदाहरणं त्यांच्या समोर जर असती, समजा सिद्धार्थ गौतमाला दिसले असतील की अमुक माणूस आहे तपश्चर्या केली त्याला स्वर्गप्राप्ती झाली तर त्यांनी तो मार्ग सोडला नसता. पण ते इथं ती सोडण्याची भाषा करतायत आणि सांख्य तत्वज्ञानाकडे आपली वाटचाल करतायत. अशा पद्धतीनं इथं आपण बघू शकतो. इथे आणखी एक थोडंसं हे आहे की जर स्वर्ग हुकला तर पुन्हा तुम्हाला मृत्यू लोकामध्ये म्हणजे पृथ्वी लोकावर जन्म घेता येईल. म्हणजे तो एक मुद्दा आहेच. म्हणजे आपला कमी प्रतीचा जर आमची तपश्चर्या कमी प्रतीची ठरली तर पृथ्वी तलावर आम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागेल. म्हणजे एकीकडे बुद्धिझम मध्ये पण असं आहे की तुम्ही जर निब्बाणाला प्राप्त झाले तर तुमचा पुन्हा जन्म होणार नाही. तुम्ही अगदी बुद्ध झाला तर त्यांचा जन्म नाही. आणि जे बुद्ध होऊ शकत नाही त्यांना पृथ्वी तलावर पुन्हा जन्म घ्यावा लागेल. पुन्हा 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 म्हणजे अनेक योनीतून काय म्हणतात त्याला जन्म घेऊन घेऊन तो शेवटपर्यंत जोपर्यंत बुद्ध होत नाही तोपर्यंत त्याला या पृथ्वी तलावर जन्म घेतच राहावं लागेल. अशी ही लोकांची मांडणी आहे आणि ते चुकीची आहे असं मला सांगायचं आहे. म्हणजे कसं भेसळ कशी केली जाते, तिकडचं इकडे कसं घेतलं जाते आणि कसं सांगितलं जाते याच्याकडे तुमचं लक्ष वेधू इच्छितो मी. एवढंच. धन्यवाद. पवन कुमार सर, हा 14 नंबरचा मुद्दा मला महत्वाचा वाटतो, यावर आपण काय सांगणार? कितवा नंबरचा ताई? 14 नंबरचा. हो. हा, अगदी बरोबर. हे तर स्वयंस्पष्ट आहे. यामध्ये जे अनुश्रववाले जे काही स्कूल ऑफ थॉट होतं त्या अनुश्रवावाल्या स्कूल ऑफ थॉटचं काय म्हणणं होतं की स्वर्ग प्राप्ती हे अनुश्रवाहून आपण ठरवावं लागतं. यज्ञ याग अशा पद्धतीच्या तपश्चर्या याच्या माध्यमातून तो मार्ग आहे आणि तो तथागतांना बिलकुल मान्य नव्हता. आणि त्यांनी सांगितलं की हे तुमच्या तपश्चर्या तुम्ही पहिल्यांदाच बघितलेल्या आहेत आणि मला जो उपाय शोधून काढायचा तो ऐहिक जीवनावरचा उपाय आहे, त्या दुःखावरचा उपाय आहे. त्यामुळे मला अनुज्ञा द्या आणि मी सांख्य तत्वज्ञान जे आहे ते शिकण्यासाठी जाईल.
एवढं तथागतांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. मूळ आपण जर अश्वघोषांचा ग्रंथ बघितला तर त्या ठिकाणी देखील फार सुंदर असे श्लोक या संदर्भात आलेले आहेत. मला वाटतं अश्वघोषांचं ते 1-2 मुद्दे मला मांडावे असं वाटतं. ते असं आहे की भृगु ऋषीने सांगितल्याच्या नंतर तथागत काय बोलतात बघा. तर तपस्व्याचे असे बोलणे ऐकून ज्याला तत्वांचे दर्शन तर झाले नाहीच, त्या राजकुमाराचे समाधानही झाले नाही आणि तो हळूहळू स्वतःशीच बोलू लागला. तथागताचं चिंतन जे आहे स्वतःशी, चिंतन देखील आचार्य अश्वघोषाने या ठिकाणी उद्धृत केलेला आपल्याला दिसेल. म्हणून हा जो तपश्चर्याचा मार्ग आहे याला तथागतांनी जेव्हा पहिलं धम्मचक्र प्रवर्तन सुत्त आहे हीनो गम्मो असं सांगितलेलं आहे. आवाज येतोय माझा? हो हो येतो. येतोय. तर हा आत्मक्लेशाचा अतिशय टोकाचा मार्ग आहे, तो आपण टाळला पाहिजे. आणि मग दुसरा एक टोकाचा मार्ग आहे ते आपण नंतर बघूच काय. राहिला प्रश्न पुनर्जन्माचा. वारंवार जो पुनर्जन्माचा सिद्धांत बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले की पुनर्जन्म परिभाषिक शब्दामध्ये, टर्मिनॉलॉजीमध्ये हे साम्य आहे. त्यामुळं काय होतं, आपल्याकडचं सोनं जरी असलं, आपल्याकडे हिरे जरी असले तरी ते काचेसारख्यातून फेकून द्या, अशा पद्धतीचा उच्छेदवाद जमणार नाही. आपल्याला आपल्याकडे पुनर्जन्म जो आहे तो समजून घ्यावा लागणार. आपल्याकडे जो मृत्यू लोकाचा अर्थ आहे तो समजून घ्यावा लागेल. त्यामुळे ते आपण नंतर समजूनच घेणार आहोत. आताच आपण भाष्य करणं मला वाटतं संयुक्तिक होणार नाही. पण इथे आपण जो मुद्दा उपस्थित होतो आहे की उच्च प्रतीचं जर का तपश्चर्या जर असेल तर स्वर्ग प्राप्ती होते, आणि तपश्चर्येमध्ये जर काही कमतरता असेल, कमी प्रतीची जर झाली तर ती इहलोक मिळतो, म्हणजे त्याचा पुन्हा जन्म होतो. ही फिलॉसॉफी जी आहे ही त्या कालखंडामध्ये तपश्चर्याचं फलप्राप्ती आहे. ती तेच फलप्राप्ती म्हणजे तपश्चर्याची जी आहे तिला मिथ्या दृष्टी म्हटलेलं आहे. ती मिथ्या आहे. तपश्चर्या तुम्ही किती आत्मक्लेश केले तर स्वर्गच काय, तर ह्या पृथ्वी तलावर देखील तुम्हाला काय प्राप्त होणार नाही. फार फार तर काय असं आहे. म्हणजे त्यांची फिलॉसॉफी जे म्हणतंय बुद्धिझम मध्ये पुनर्जन्म आणि मृत्यू लोकाशी अजिबात नाही. आपल्याकडे जे पुनर्जन्म मृत्यू लोकाची संकल्पना आहे ती वेगळी आहे. नाही सध्या काही लोकांची जी काही मांडणी होते ती अशी होते की जसं इकडे ज्या या फिलॉसॉफीमध्ये, वैदिक ब्राह्मणी फिलॉसॉफीमध्ये जो प्रवाह आहे की उच्च प्रतीची जर का तुम्ही तपश्चर्या केली तर तुम्हाला स्वर्ग प्राप्ती, त्याच्यात जर काही कमतरता राहिली, कमी प्रतीची राहिली तर तुम्हाला मृत्यूलोक म्हणजे पृथ्वी तलावर पुन्हा जन्म होईल त्या व्यक्तीचा. ही फिलॉसॉफी जी मांडल्या जाते. तर दुसरीकडे बुद्धिझमचा जर आपण विचार केला तर काही लोकांचं जे असं म्हणणं आहे, आता ते जे नगरकर सर जे म्हणत होते ते असं की तुम्ही पूर्णतः जर बुद्धिझम जर काटेकोरपणे जर पालन केलं तर तुम्ही निर्वाण पदास तुम्ही पोहोचणार, आणि निर्वाण पदास पोहोचताना काटेकोरपणे पालन करताना जर का तुम्ही कमी पडलेत तर तुमचा पुन्हा नव्याने जन्म होतो. म्हणजे तुम्हाला म्हणजे सिद्धार्थ म्हणजे गौतमाला बुद्धत्व प्राप्ती झाल्याच्या नंतर, निर्वाण पद प्राप्त झाल्याच्या नंतर बुद्धाचा पुनर्जन्म म्हणजे जन्म नाही, पुन्हा तो काही इहलोकामध्ये येणार नाही, ही मांडणी. आणि जर का तसं जर म्हणजे तिथपर्यंत जर आपण काटेकोरपणे जर अंमलबजावणी केली नाही बुद्धिझमच्या याच्यामध्ये तर मात्र परत तुमचा जन्म होईल इहलोकामध्ये, मृत्यू लोकामध्ये. आपण काय करतोय माहिती का सर, आपण काय करतोय, दोन्हीची रसमिसळ होत आहे या ठिकाणी. मला वाटतं ह्यावरती आपण चर्चा करूच यावरती आपण अतिशय हरकत नाही की तो जो पुनर्जन्माचा चॅप्टर जेव्हा येईल तेव्हा माझा प्रतिप्रश्न आहे की हा अगदी बरोबर त्यावेळेस करूच आपण सर. पण इथे आपण ही गोष्ट हे लक्षात घेतली पाहिजे. हा आरोपच होता, तथागतावरती आरोप काय होता की हे लोक सांगतात तर तुम्ही उच्छेदवादी आहात, मृत्यूनंतर काय उरत तर मी शील का पाळू, मी कशामुळे काय करू, अशा पद्धतीने जे काही लोकांच्या मनात उत्पन्न होतं. आपला विभज्यवाद आहे, विभज्यवाद आणि उच्छेदवादामध्ये फरक आहे. आणि यांचा जो आहे हा शाश्वतवाद आहे. हा जो तपश्चर्याचा मुद्दा आणि ईश्वर प्राप्तीचा, स्वर्ग प्राप्तीचा हा शाश्वतवादी मार्ग आहे. आणि मृत्यूनंतर काही उरत नसतं, कुठलाही पुनर्जन्म नाही, खा प्या मजा करा, कुठलाही शील नाही, कुठला अष्टांग मार्ग नाही. कशामुळे मी दुसऱ्याचं कशामुळे भलं करावं, स्वतःचं कल्याण करावं, अशा पद्धतीने जगायला पाहिजे. पुनरागमन कुठं, मेल्याच्या नंतर माणसाची राख होईल जाळल्यानंतर, आणि मेल्याच्या नंतर जर काढलं तर माती होऊन जाईल, काहीच उरणार नाही. अशी एक उच्छेदवादाची मांडणी आहे. उच्छेदवाद आणि शाश्वतवाद ह्या दोन याच्यामध्ये विभज्यवाद जो आहे, विभज्यवादानुसार आपण तथागताला समजावं लागतं.
नगरकर सर, तुम्ही तर काय बोलू इच्छिता? माझं असं म्हणणं आहे की जे विभज्यवाद म्हणजे घटकांमध्ये विभागणी होऊन जाते आमची. आग, पृथ्वी, आप, तेज, वायू. तेज आणि वायू याच्यात विभागणी होऊन जाते. म्हणजे काहीच उरत नाही. हे एलिमेंट्स जसे तसे उरतात. म्हणजे आमच्याकडे जे काही एलिमेंट आहे त्याच्यातून ते डिवाइड होते. पण मृत्यूनंतर जन्म नाही असा विशेष चॅप्टर आहे बुद्धाने. मृत्यूनंतर माइंडचं काय होतं सांगा बरं. माइंड अॅनिहिलेट होऊन जाते का? हो, जशा प्रकारचा इलेक्ट्रिकच्या वायर प्रवाहातून इलेक्ट्रिकचा प्रवाह व्हायला, तर इलेक्ट्रिकचा प्रवाह बंद केला तर मॅग्नेटिक फील्ड कोलॅप्स होते. त्याच प्रकारे इथून जीव निघाला तर जे माइंड आहे ते एकदम थांबते. म्हणजे तिथे तो थांबला. कुठे गेला, काय गेला याचा काहीच नाही. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि इलेक्ट्रिक याचं साम्य करून बाबासाहेबांनी या बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये सांगितलं. जेव्हा तो नामरूप दोन्ही सोबत आहे तेव्हा विदाऊट नाम, तो विदाऊट रूप, ते त्याचा माइंड राहू शकत नाही. मॅटर शिवाय मटेरियल राहू शकत नाही, माइंड राहू शकत नाही. हा एकदम स्पष्ट आहे. मॅटर आहे, शरीर आहे तर माइंड आहे, शरीरच नाही तर माइंड पण नाही. एनर्जी नष्ट होत नाही असाही एक सिद्धांत आहे ना सर? हो, मग ते एनर्जीच्या समूहामध्ये जमा होते ना. हा, म्हणजे एनर्जी त्या कॅनॉट बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड, इट कॅन बी कन्व्हर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. मग त्या दृष्टीनं विभज्यवाद, म्हणजे विभज्यवादानुसार एनर्जी मध्ये क्रिएशनही नाही आणि डिस्ट्रक्शनही नाही, फक्त हा मुद्दा आपण लक्षात एनर्जी इन द युनिव्हर्स इज कॉन्स्टंट, रिमेन्स कॉन्स्टंट. हा, त्या दृष्टीनं विभज्यवादानं जी पुनर्भवाची संकल्पना मांडलेली आहे ना, ते आपण पुढे जे टॉपिक येतील समजा तिथं आपण त्याची चर्चा करूया असं मला वाटतं. इन शॉर्ट, सामान्य माणसाला काय समजेल माहित आहे का, की या मेल्यानंतर आमचा पुन्हा काही पृथ्वी तलावर जन्म होतो की नाही होती तेवढं उत्तर अपेक्षित आहे. एवढं शॉर्ट मध्ये पाहिजे. इतकं कन्फ्युजिंग वगैरे काही नाही पाहिजे. म्हणजे मेल्यानंतर पुन्हा जन्म होतो का, तर असं उत्तर बुद्धाने दिलं नाही. बुद्धाला विचारलं की तुमचाही होतो का, तर बुद्ध म्हणाले याच्यावर काही भाष्य केलं नाही. म्हणून त्याने व्याकृत अव्याकृत असं भेद केले ना, की ज्या प्रश्नांचा तुमच्या जीवनातल्या दुःखांचा निपटारा होण्यासाठी काही उपयोग नाही, तर अशा प्रश्नांची मी उत्तरं देत नाही, अशी त्यांची भूमिका आहे सुरुवातीपासून. म्हणजे याचा अर्थ तो सरळ सरळ धम्माचा भाग नाही. कुठला? म्हणजे ज्यांची उत्तरं, जसं तुमचा पुनर्जन्म होतो का याच्यावर जर भाष्य जर नसेल तर याचा हो की नाही, तर तो धम्माचा भाग नाही. तेच आपण इथे चर्चा करतोय. मला वाटतं खूप पहिला चॅप्टर टाकला असेल बुद्ध काय आहे, ब्राह्मण धर्माच्या आणि बौद्ध धर्माच्या अनेक शब्दामध्ये परिभाषेमध्ये साम्य झाल्यामुळे हा गोंधळ होत आहे. हो, तर तो गोंधळ म्हणून आपण भाष्य करतो. मला काय वाटतं सर, जिथं पुनर्भवाची चर्चा येईल ना ग्रंथामध्ये, तिथं आपण डिटेल चर्चा करूया. इथे चालेल ना, इथे चालेल की मेल्यानंतर तो येतो. त्याचा भृगुमुनीचं तेच म्हणणं आहे की मेल्यानंतर तुमची जर कमी पडली शक्ती त्या तपश्चर्याची, तर तुम्हाला पृथ्वी तलावर पुन्हा जन्म घ्यावा लागेल. नाही, बरोबर आहे. मग ती भृगूची मांडणी आहे, तिथं आपण बुद्धांची मांडणी त्याला जोडू नये. अशीच मांडणी म्हणजे अशी मांडणी बुद्धिझम मध्ये पण केली जाते. नाही, भृगूची जर मांडणी ती असेल तर तथागतांनी हीच मांडणी केली अशी, असं आपण कसं म्हणू शकतो? तथागतांबद्दल नाही, आज समाजात जे आहे ते पॅरलल तुम्हाला आज लोक काय म्हणतात, या चर्चेमध्ये ऍक्च्युली म्हणजे जो मुद्दा जो आहे तो यासाठी आहे की तशी पॅरलल मांडणी बुद्धिझमच्या दृष्टीने सुद्धा समाजामध्ये मांडणी होते आहे. या गोष्टीकडे लक्ष वेधणे हे लक्षात असू द्या. हा, म्हणजे मग पुढे जेव्हा कधी तो जो मुद्दा येईल पुनर्भव, जो काही आता पुढे अपकमिंग जेव्हा जो चॅप्टर येईल त्यावेळेस आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भृगु ऋषीने त्यावेळेस अशी मांडणी केली होती. त्या मांडणीशी साधारण सांगणारी मांडणी समाजामध्ये सध्या होते आहे, तिकडे ते लक्ष वेधणं एवढंच आजच्या या मोमेंटला. अगदी बरोबर. ठीक आहे, पुढचं वाचन करा. मला वाटतं पुढे वाचण्यासारखं इतकं महत्वाचं वाटत नाही मला, कारण दोघांची चर्चा आहे आणि शेवटी त्यांनी निरोप घेतलेला आहे. आणि निरोप घेताना आश्रम प्रमुख भृगु ऋषी म्हणतात की राजपुत्रा, तुझे ध्येय खरोखर शूराचे ध्येय आहे. तू तरुण असलास तरी स्वर्ग आणि मुक्ती यांचा तुलनात्मक संपूर्ण विचार करून तो मुक्तीचा मार्ग अवलंबिला आहे व ध्येयाने प्रेरित झालाय. तू खरोखर शूर आहे. आणि मग ते त्याला सांगतात की आलार कालम कुठे राहतात, त्या ठिकाणी विंध्य मोक्षात तू जा. तिथे आलार कालम ऋषी राहत आहेत.
शाश्वत आनंदाचे पूर्ण ज्ञान त्यांनी मिळवलेले आहे. मला वाटतं भृगु ऋषीच्या आश्रमात नव्या प्रकाशाच्या शोधात या खंडामध्ये 14 क्रमांकाच्या ओळीमध्ये सिद्धार्थाचा पूर्ण मानस आणि त्यांची चर्चा इथे संपुष्टात आलेली आहे असं मला वाटतं. आणि आता इथे चर्चेसाठी काही जास्त उरलेलं नाही, तर मी दुसरा मुद्दा ती घेते. 20वी त्या 20व्या ओळीमध्ये त्या भृगु ऋषींनी आधीच म्हटलंय त्यांना, हे आपण लक्षात घेत, ते म्हणतात की त्यांच्याकडून तुला त्या मार्गाचे ज्ञान होईल, म्हणजे सांख्य तत्वज्ञानाच्या बाबतीत आता ती पुढची वाटचाल जेव्हा होईल. परंतु माझी अशी कल्पना आहे की त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास केल्यावर तुझे उद्दिष्ट त्याच्याही पलीकडील आहे असे तुला दिसून येईल. म्हणजे यांनाही ते आता जाणवलं आहे की यांचं म्हणजे सिद्धार्थ गौतमाचा जो मार्ग आहे तो फारच उदात्त आहे. आणि सांख्य म्हणजे आता ते पुढची जी वाटचाल करतील तेव्हा मला आधीच कल्पना येत आहे की तुझे प्रश्न तिथेही आता सॉल्व्ह होणार नाही आहेत. हाही एक मुद्दा आहे असं मला वाटतं. 18वा जो मुद्दा आहे ना, तिथेही एक गोष्ट खूप महत्वाची आहे की ते असं म्हणतायत की स्वर्ग आणि मुक्ती यांची तुलना केल्यावरती तुम्ही मुक्तीचा मार्ग अवलंबिलाय आणि या ध्येयानं तुम्ही प्रेरित झालाय म्हणून तुम्ही शूर आहे. म्हणजे स्वर्गाच्या दिशेनं मला जायचं नाही, तर मला शाश्वत मुक्तीच्या दिशेनं जायचं आहे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे स्वर्गाचा आमिष त्यांना तिथं थांबवू शकलं नाही. जर ते स्वर्ग प्राप्तीच्या दृष्टीनं तिथं गेले असते तर तिथंच थांबले असते भृगूच्या आश्रमात, त्यांनी तो मार्ग सोडला नसता. पण ते स्वर्ग नको, तर मला मुक्ती हवी या दृष्टीनं पुढे चालले. ठीक आहे. म्हणजे स्वर्गाच्याही प्राप्तीलाही लोक मुक्ती म्हणतात. म्हणजे या मृत्यू लोकापासून मुक्ती असा एक त्याचा अर्थ काढतात. इथे त्याच्या डोक्यात जो अर्थ आहे तो मुक्ती म्हणजे त्याला काय अभिप्रेत आहे त्या दृष्टिकोनातून म्हणजे सोशल लिबरेशन हा कोणाचं म्हणणं आहे? भृगुमुनीला सोशल लिबरेशन नाही म्हणजे सिद्धार्थ गौतमाला सोशल लिबरेशन अभिप्रेत आहे पाहिजे. आणि भृगु ऋषीला मात्र आपलं इहलोकांमधली मुक्ती. नाही, केवळ सोशलच असं नाही, तर व्यक्तिगत मुक्ती हवीच आहे ना. फक्त सोशल म्हणून त्या मुक्तीला आपण मर्यादित करतोय. त्यांना एकंदरीत जे उत्तर पाहिजे होतं ते वारंवार मग पुन्हा पुन्हा मी अंडरलाईन करून मागच्या पेजेसवर तुम्हाला जाऊ देईल की ते त्यांचा हेतू जो आहे तो ते बिंबिसाराला सांगतात आणि ते आपल्या जिथून निघाले कपिल वस्तूमधून त्यांच्या ज्या यशोधरा त्यांच्यासोबत ही चर्चा होताना ते दिसतं की आपल्याला काय ध्येय साध्य करायचं आहे हे विसरता कामा नये. म्हणजे सिद्धार्थ गौतमाने वारंवार कोणाशीही चर्चा करत असताना आपलं ध्येय ते ढळू देत नाही. ते त्याच्यावर कायम राहतात. कुठल्याही स्वर्गाच्या कुठल्याही प्रलोभनाला, म्हणजे कोणी आपला अर्ध राज्य देत असेल त्याही प्रलोभनाला ते बळी पडत. मला वाटतं आपला 2 तास जवळजवळ फक्त भृगु ऋषीच्या आश्रमात ह्या एका टॉपिकवर चर्चा करण्यात गेलेला आहे. ह्या चर्चेतून किती दिवस थांबले तर माहित नाही ना आपण. सगळ्या महानुभावांच्या तर मला इथे सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा अधोरेखित करायचा आहे की सिद्धार्थ गौतम दृढ निश्चयाने बाहेर पडलेला असताना भृगु ऋषीच्या आश्रमात त्याला विविध तपस्येचे नियम दिसतात, तपस्येचे प्रकार दिसतात. पण त्याला तिथे एक गोष्ट मला क्लिअर इथे झालेली आहे की ह्या गोष्टीमध्ये मला ऐहिक जीवनातील दुःखाचा विचार करावा आणि त्यावरील उपाय शोधून काढावा अशी माझी इच्छा ते इथे दृढपणे भृगु ऋषींना सांगतात. आणि ह्याच अनुषंगाने आलार कलाम यांच्या सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास करण्याची मनीषा इच्छा ते भृगु ऋषींना बोलून दाखवतात आणि त्यानुसार ते त्यांचे मार्गक्रमण करतात. मला वाटतं हा टॉपिक आपण खूप विकाल भोजनापासून तर आपण तत्कालीन तपश्चर्याच्या प्रकारापर्यंत केलेला आहे. पण मला असं वाटतं की 2500 वर्षापूर्वी किंवा आत्ताही सध्याकालीन खूप वेगवेगळे पंथ, खूप वेगवेगळ्या गोष्टी इथे भारतामध्ये भारतासारख्या विविध अनेक जाती धर्म म्हणा किंवा सगळ्या विविध प्रांताच्या लोकांमध्ये ते अनुसृत असतात. आज आपण ते मान्य करून चाललं पाहिजे. आणि ह्या विविध पंथांच्या जसं एक आपण म्हणतो की मार्गदर्शक नसल्या कारणाने लोक बुद्धिमान होती, लोक प्रगतिशील होती, पण त्या योग्य तो मार्ग नसल्याने त्यांना मुक्तीचा मार्ग, मुक्तीचा अर्थ माहित होता. कोणी स्वर्गप्राप्ती म्हणजे मुक्ती म्हणत होते, तर कोणी इहलोकीचे, कोणी स्वतःला आत्मक्लेश देऊन त्याला मुक्ती शोधत होते. ह्या सगळ्या गोष्टी तेव्हा अस्तित्वात होत्या आणि त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव, त्या गोष्टींचा परामर्श सिद्धार्थाने घेतला आणि मग तो म्हणाला की याच्यात काही मला तथ्य दिसत नाही, मग तो आलार कलामकडे वळलेला आहे असं मला ह्या एका प्रकरणामध्ये दिसून येत आहे. आणि मला असं वाटतं की आपण इथे थांबूयात. तर ह्या अनुषंगाने काही प्रश्न असतील तर बघा. पाणी सुनील. तर
प्रश्न आपले नाही आहेत. सूचना. चैतन्य भरडे सरांचा जो प्रश्न होता तो एकच प्रश्न मला डिस्कशनशी संबंधित असा वाटला आणि मी पोस्ट केला. तर बाकी डिस्कशनशी Okay. संबंधित आपल्या चर्चेशी संबंधित असे काही प्रश्न विचारले गेले नाहीयेत. तर कुणी सल्ला दिलेला असला तर तोही सांगा. तोही सांगा, म्हणजे काही बदल करता येईल चर्चेमध्ये तर तेही सांगा. कुणी काही करेक्ट Advice- केलं असेल हो. समजा. ऍडवाइस असं कुणाचं नाही आलंय. लोक बर. म्हणजे कमेंट्स मध्ये ओपिनियन्स येतात आहे. डिस्कशनच्या कोर्स बद्दल किंवा मांडणी बद्दल ऍडवाइस नाहीये, पर्सनल ओपिनियन्स आहेत. तर मला वाटतं ते ओपिनियन्स आपण कन्सिडर करून गाईडलाईन्स रिस्ट्रक्चर करूयात किंवा त्याच्यामध्ये ऍडिशन्स करूयात. पण डिस्कशन संबंधी ऍडवाइस पण काही नाही. ओके. ठीक आहे, मग मग थांबूया आता- आपण. चर्चा आता थांबूयात आपण. ओके, शुअर. तर मॅडम एकदा तुम्ही आपलं एंड करून द्या डिस्कशनला. जी. Yes. तर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या खंड 1 भाग 3 नव्या प्रकाशाच्या शोधात भृगु ऋषींच्या आश्रमात ह्या प्रकरणाचं आपण वाचन केलेलं आहे, विवेचन केलेलं आहे. त्या अनुषंगाने तत्कालीन समाजामध्ये असलेल्या रूढी, परंपरा, तपश्चर्याचे प्रकार, स्वर्गमुक्तीच्या कल्पना ह्या सगळ्या गोष्टींवर सिद्धार्थच्या अनुषंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही भाष्य केलेली आहेत. त्या भाष्यांवर आपण संजय नगरकर, प्रशिक आनंद, अमित मेधावी आणि पवनकुमार शिंदे या महानुभावांसोबत चर्चा केलेली आहे. त्या चर्चेचे सार असं मला वाटतं, त्या चर्चेचे सार मला असं वाटतं की तत्कालीन समाजामध्ये असलेल्या काही अंधश्रद्धा, तपश्चर्याचे प्रकार, स्वर्गमुक्तीच्या कल्पना त्या आत्ताच्याही समाजामध्ये अस्तित्वात आहेत आणि त्यानुसार आपण आपल्या ध्येयाकडे कसं पोहोचलं पाहिजे ह्याचा आपण इथे बोध घ्यायला पाहिजे. आणि हे ग्रंथाचं फक्त पारायण नसून ह्या ग्रंथाचं वाचन, विवेचन हे आपलं आहे आणि याच्यातून आपल्याला काय बोध घ्यायचा आहे आपण यासाठी आपण इथे सम्यक चर्चा घडवून आणत आहोत. त्यासाठी आंबेडकराईट TV आणि आंबेडकराईट फेसबुक पेज याच्यावर आपण आपले जे दर्शक आहेत, जे मित्र वर्ग आहेत त्यांनी जास्तीत जास्त या पेजला व्हिजिट करावी, या आंबेडकराईट TV पाहावं आणि तुमच्या काही सूचना असल्यास, तुमचे काही मत असल्यास आम्हाला जरूर कळवावं. आणि मला असं वाटतं आपलं लाईव्ह इथे थांबूयात. तुम्हा सर्व महानुभावांचे मी इथे आभार मानते आणि आमचे जे संचालक आहेत सुनील सोनवणे आणि धम्मदीप सोनकांबळे यांचे मी आभार मानते. आणि मला वाटते आजची सम्यक चर्चा इथे संपली. पुढच्या शनिवारी आपण पुढच्या दुसऱ्या मुद्द्यावर म्हणजे सांख्य तत्वज्ञानाचा अभ्यास ह्याच्यावर आपण भेटणार आहोत. तोवर सर्वांना जय भीम. जय भीम, जय भारत.